जे 23 तारखेला आपल्याला जी काही परीक्षा घ्यायची आहे, तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला ज्या पूर्व परीक्षेच्या अनुषंगानं जी काही परीक्षा आहे, या पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने जे आपल्याला माहिती द्यायची आहे, ती माहितीच्या जी काही माहिती पुस्तिका आहे, त्या माहिती पुस्तिकेच्या आधारानं आपण आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. बघा, अशा पद्धतीची ही माहिती पुस्तिका शिक्षण संचालनालय योजना महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीनं तयार केलेली आहे. मागील वर्षी आपण तयार केलेली होती. त्यामध्ये आवश्यक तो थोडा जो काही बदल आहे तो आपण यामध्ये बदल केलेला आहे. ही माहिती पुस्तिका कार्यालयीन वापरासाठी आहे. आपली परीक्षा ही रविवार दिनांक 23 मार्च 2025 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळामध्ये संपूर्ण देशाचं जे वेळापत्रक आहे, त्या देशाच्या वेळापत्रकानुसार आपल्याला केंद्र शासनाने जे वेळापत्रक दिलेलं आहे त्या अनुषंगाने आपण घेत आहोत. त्याच्यामध्ये या कार्यालयाचा ईमेल आय डी, त्याचबरोबर जो आपल्याकडे एससीएल केंद्र आहे त्या एससीएल केंद्राचा मेल आय डी आपल्या सगळ्यांना दिलेला आहे. हे राज्य साक्षरता प्राधिकरण म्हणजे SLMA आहे, म्हणजेच योजना संचालनालय आहे. तर SCRT हे SCL केंद्र आहे. SCRT मध्ये राज्य साक्षरता केंद्र, राज्य शैक्षणिक संशोधन परिषद, कुमटेकर मार्ग पुणे या ठिकाणी आहे. तर या यंत्रणेच्या मार्फत आपण या ठिकाणी आपण परीक्षा घेणार आहोत. बघा, पहिल्या पानावर या ठिकाणी योजना संचालनालयाचे जे काय अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक दिलेला आहे. त्यामध्ये शिक्षण संचालक, सहसंचालक, त्याचबरोबर राज्य समन्वयक म्हणून श्री राजेश क्षीरसागर उकिरडे साहेब, प्रभारी उपसंचालक किरण शिरोळकर, रामदास वालझडे, देवशाला शिंदे, लीना भागवत, भाऊसाहेब सरग, सुनील बासुकर, महेंद्र बागडे, रमेश हिमाडे, शशिकांत नकाते आणि रोहित यादव त्या सगळ्यांचा तुमच्या कार्यालयातल्या संपर्कासाठी नंबर दिलेला आहे. त्याचबरोबर जे SCL केंद्र आपलं SCRT मध्ये आहे त्यामध्ये जे अधिकारी आहेत त्यांचे आपण नंबर दिलेले आहेत. संचालक SCRT रेखावार साहेबांचा नंबर आहे. त्यानंतर अनुराधा ओक मॅडम सहसंचालक यांचा नंबर आहे. डॉक्टर माधुरी सावरकर उपसंचालक सेलच्या आहेत. डॉक्टर गीतांजली बोरुडे विभाग प्रमुख आहेत SCL केंद्राच्या. पंढरीनाथ जाधव हे अधिव्याख्याता आहेत. अण्णासाहेब कुंटे हे विषय सहाय्यक आहेत. विनया भोसले या विषय सहाय्यक आहेत. शीतल उपगे हे सुद्धा या ठिकाणी विषय सहाय्यक आहे. त्यांचे आपण या ठिकाणी क्रमांक दिलेले आहेत. परीक्षेच्या अनुषंगाने आपण जर काय अडचणी आल्या तर योजना संचालनालय, या योजना संचालनालयामध्ये जे नंबर दिलेले आहेत त्याच्याबरोबर SCL केंद्रातले जे नंबर दिलेले आहेत त्यावर आपण संपर्क साधला तर तुम्हाला निश्चितच या ठिकाणी मदत केली जाईल. बघा, अनुक्रमणिका, या अनुक्रमणिकेमध्ये सर्वसाधारण माहिती, सर्वसाधारण सूचना, विभागीय अध्यक्ष यांची भूमिका आणि जबाबदारी, शिक्षण उपसंचालक यांची भूमिका आणि जबाबदारी, प्राचार्य डायट जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था यांची भूमिका आणि जबाबदारी, शिक्षणाधिकारी योजना यांची भूमिका आणि जबाबदारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक यांची भूमिका आणि जबाबदारी, गट शिक्षणाधिकारी तथा ऑब्लिक URC प्रमुख यांची भूमिका आणि जबाबदारी, विस्तार अधिकारी शिक्षण यांची भूमिका आणि जबाबदारी, केंद्र प्रमुख CRC यांची भूमिका आणि जबाबदारी, त्याचबरोबर प्राचार्य मुख्याध्यापक शाळा प्रमुख यांची भूमिका आणि जबाबदारी, परीक्षा कामकाज नियोजन कशा प्रकारे करावे, परीक्षा केंद्र संचालक मुख्याध्यापक यांच्यासाठीच्या सूचना, पर्यवेक्षकांसाठीच्या सूचना, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका मधील जे काही प्रथम पृष्ठ आहे त्या पृष्ठावरची माहिती, उत्तरे लिहिण्याची पद्धत याबाबतच्या सूचना, खर्चाचा तपशील आणि परीक्षा आयोजन, असेसमेंट आणि सर्टिफिकेशन, परीक्षा संपल्यानंतर करावयाचं कामकाज, विविध अहवाल R1 to R4, प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकेच्या प्रथम पृष्ठावरील सूचना, नियुक्तीपत्र नमुना केंद्र संचालक, नियुक्तीपत्र नमुना पर्यवेक्षक, परिरक्षक, लिपिक आणि परिचर,
ताकीद सक्त सूचना दर्शनी फलक, असाक्षरांचं सर्वेक्षण ते प्रमाणपत्र आणि वितरण कृती ओघ तक्ता, परीक्षार्थी नोंदणी फॉर्म, परीक्षार्थी असाक्षरांची माहिती भरण्याचा तक्ता एक्सेल सीट फॉर्मॅट व माहिती कशी भरायची माहिती, शासन निर्णय दिनांक 14 ऑक्टोबर 2022, परीक्षा संपल्यानंतर केंद्र संचालकांनी बीईओ ईओ यांच्याकडे जमा करावयाची जी काही कागदपत्रे आहेत आणि शाळा स्तरावर जतन करायची जी काही कागदपत्रे आहेत, अहवाल आहेत, याची माहिती, त्याचबरोबर परीक्षा केंद्रांचा भेट अहवाल या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी आपण माहिती देणार आहोत. त्याचबरोबर संदर्भ कुठले कुठले ध्येय यामध्ये नमूद केलेले आहे. तर सर्वसाधारण माहितीमध्ये ही जी काही केंद्र पुरस्कृत योजना जी आहे, केंद्र पुरस्कृत उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रम उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रम सन 2022-23 ते 26-27 या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यामध्ये राबवला जात आहे. देशातील 15 वर्ष किंवा त्याहून अधिक वयोगटातील जे असाक्षर व्यक्ती आहे, त्या असाक्षर व्यक्तीमध्ये पायाभूत साक्षरता, वाचन, लेखन आणि संख्याज्ञान विकसित करून देशामधील 15 वर्ष आणि त्यावरील वयोगटातील जे शिकाऊ व्यक्तीमध्ये महत्वपूर्ण असं जीवन कौशल्य विकसित करावायचं आहे. या कौशल्यामध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, अपत्य व्यवस्थापन, आरोग्याची काळजी, जागरूकता, बाल संगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण इत्यादी बाबीचा याच्यामध्ये समावेश आहे. तर या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी आपण काम केलेलं आहे. स्थानिक रोजगार, पुनर्कुशलता आणि उच्च कौशल्य प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून प्रौढ नवसाक्षरांना निरंतर शिक्षणाच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून देशातील 15 आणि त्यावरील वयोगटातील जे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्य विकसित करता येतील. त्याची अंमलबजावणी केंद्र आणि राज्य, केंद्रशासित प्रदेश स्तरावरील संबंधित मंत्रालय विभागाच्या साहाय्याने केली जात आहे. महाराष्ट्र राज्याने 14 ऑक्टोबर 2022 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे ही जी काही उल्हास नव भारत साक्षरता योजना आहे ही स्वीकारलेली आहे आणि त्यानुसार 15/1/2023च्या शासन निर्णयानुसार या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, गटस्तरीय आणि शाळास्तरीय समित्यांची स्थापना केलेली आहे. राज्य नियामक परिषदेचे अध्यक्ष माननीय शिक्षण मंत्री महोदय, तर उपाध्यक्ष राज्य शिक्षण मंत्री महोदय आहेत. राज्य कार्यकारिणी समितीचे अध्यक्ष प्रधान सचिव आहेत, प्रधान सचिव शालेय शिक्षण आहेत. तर त्यामध्ये जिल्हा नियामक परिषदेचे अध्यक्ष हे माननीय जिल्हा अधिकारी आहेत. जिल्हा कार्यकारी अधिकारी, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी हे अध्यक्ष आहेत. तर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदचे, जिल्हा समितीचे कार्यकारी जी समिती आहे तिचे अध्यक्ष आहेत. तालुका स्तरावर तहसीलदार आणि गट विकास अधिकारी अनुक्रमे तालुका नियामक आणि तालुका कार्यकारी समितीचे अध्यक्ष आहेत. तर शाळा व्यवस्थापन समिती ही किंवा शाळा व्यवस्थापन आणि विकास समिती ही शाळा स्तरावरची ही कार्यक्रमाची जबाबदारी पार पडणारी समिती आहे आणि या योजनेमध्ये शाळा हे एकक आहे. म्हणजे शाळा या स्तरावर ही योजना आरंभ होती आहे. शाळेच्या खाली कुठलाही याच्यामध्ये घटक नाही की ज्यामध्ये ही योजना सुरू होणार आहे. तर शाळेच्या स्तरापासून ही योजना सुरू होते. त्यामध्ये मग स्वयंसेवक असतील, सर्वेक्षक असतील, कुटुंबामध्ये शिकलेल्या व्यक्ती असतील, यांच्या मदतीने आपल्याला या असाक्षरांना साक्षर करणं आणि त्यांना परीक्षेपर्यंतची तयारी करणं हे आपण केलेलं आहे. त्यामध्ये आपण गेले वर्षभर म्हणजे जून महिन्यापासून सर्वसाधारणपणे आपण जे काही उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंतर्गत उल्हास मार्गदर्शिका ज्या आहेत भाग 1, 2, 3, 4 आणि जे सराव प्रश्नपत्रिका आहेत 1, 2, 3, 4, 5, 7 अशा प्रकारच्या आपण या प्रश्नपत्रिकांचा सराव घेणं आणि पुस्तिका ज्या होत्या भाग 1, 2, 3, 4 हे सगळे घेण्याचं आपण काम केलंय. त्याचा आपण आढावा घेतलेला आहे आणि आपली परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व तयारी झालेली आहे असं समजून आपण या कार्यक्रमाच्या अंतर्गत उल्हास मोबाईल ऍप वर जे काही अक्षरांची नोंदणी केलेले जे काही असाक्षर आहेत त्या असाक्षरांची आपण 23 मार्च 2025 रोजी FLNAT म्हणजे फंडामेंटल लिटरसी न्यूमरसी जी काही चाचणी आहे ती चाचणी आपण या ठिकाणी घेत आहोत. असेसमेंट टेस्ट ज्याला आपण म्हणतो फंडामेंटल लिटरसी अँड न्यूमरसी असेसमेंट टेस्ट आपण घेत आहोत. तर यामध्ये आपल्याला
17 मार्च 2024 ला पण 23-24 ची परीक्षा घेतलेली होती. तर त्या परीक्षेमध्ये जे असाक्षर बसले नाहीत परंतु त्यांची नोंदणी झाली होती मागील वर्षामध्ये ते असाक्षर, त्यानंतर जे परीक्षा दिले परंतु ज्यांना नीड टू इम्प्रुव्हमेंट म्हणजे सुधारणा आवश्यक असा शेरा प्राप्त झालेले आहेत असे असाक्षर, आणि 24-25 मध्ये मोबाईल उल्हास ऍपच्या माध्यमातून आपण नोंदणी केलेले जे काही असाक्षर आहेत त्यांना आपण या परीक्षेमध्ये प्रविष्ट करायचं आहे. अजूनही जर एखाद्याची नोंदणी राहिलेली असेल तरी सुद्धा परीक्षेच्या दिवशी त्याला जर परीक्षेला बसवायचं असेल तरी सुद्धा आपल्याला मोबाईल ऍपवर त्याची नोंदणी आणि जोडणी करून या परीक्षेला बसवता येईल. परंतु त्याला पाठीमागे वर्षभर आपल्याला भाग 1, 2, 3, 4 आणि प्रश्नपत्रिका सराव 1, 2, 3, 4 ज्या काही 7 प्रश्नपत्रिका होत्या त्याचा सराव झालेला असणं आवश्यक आहे म्हणजे त्याला परीक्षा देणं सोपं पडेल. बघा FLNET जी 2025 मधली 23 मार्च 2025 रोजी होणार आहे त्यामध्ये आपल्याला संभाव्य जे काही परीक्षेला बसणारे जे असाक्षर आहेत त्यामध्ये 24-25 या वर्षामध्ये जे नोंदणी झालेली आहे 27/2/2025 अखेर म्हणजे सर्वसाधारणपणे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जी नोंदणी झाली ते 5,56,196 असाक्षर 23-24 या वर्षामध्ये नोंदणी झाली होती परंतु परीक्षेला बसले नाहीत असे 2,03,130 असाक्षर, आणि 23-24 मध्ये परीक्षा दिली परंतु त्यांना सुधारणा आवश्यक आहे असा शेरा असा रिमार्क ज्यांना प्राप्त झाला असे 33,627 परीक्षार्थी असाक्षर आपल्याला या परीक्षेमध्ये बसणार आहे. त्याची एकूण संख्या जी आहे ते 7,92,953 इतकी आहे आणि यांना आपल्याला परीक्षेला बसवण्याचं आपण उद्दिष्ट ठेवलेलं आहे. बघा सर्वसाधारण सूचनेमध्ये आपण पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान चाचणीसाठी जो सिलेबस जो वापरला त्यामध्ये उल्हास भाग 1, उल्हास भाग 2, उल्हास भाग 3, उल्हास भाग 4 या या जर काही या पुस्तकांच्या बाबतीमध्ये किंवा पुस्तकांच्या माध्यमातून जे आपले स्वयंसेवक आहेत या स्वयंसेवकांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गदर्शनाच्या आधारावर आपण या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान चाचणीचा जो सिलेबस आहे पाठ्यक्रम आहे याच्या आधारावर आपण परीक्षा घेणार आहोत. FLNET परीक्षा बस जी आपल्याला घ्यायची आहे त्या परीक्षेस येताना असाक्षर व्यक्तीचं स्वतःच एक आय कार्ड साईज फोटो नोंदणी फॉर्मवर लावण्यासाठी आणावा शक्य असल्यामध्ये, जर तसा शक्य झाला नाही तरी तो फोटो नसला तरी चालेल परंतु शक्यतो आणावा. तसंच जन्मतारखेचा पुरावा म्हणून असाक्षर व्यक्तीचं स्वतःचं मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासबुक यापैकी कुठलंही एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे जेणेकरून उत्तरपत्रिकेतील प्रथम जे पान आहे त्या प्रथम पानावर ही माहिती भरणं सोयीचं होईल. प्रश्नपत्रिका ही मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान त्याच्याशी संबंधित खालील 3 भागामध्ये विभागलेली आहे. एकूण 150 गुणाचे आहे. त्यामधला अनुक्रमे पहिला जो भाग आहे तो क आहे तो म्हणजे वाचन आहे तो 50 गुणासाठी आहे. ख आहे भाग तो लेखन आहे तो 50 गुणासाठी आहे. ग हा भाग आहे तो संख्याज्ञान आहे तो 50 गुणाचा आहे. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागासाठी 33% गुण म्हणजे 16.5 गुण पडणं अनिवार्य आहे आणि एकूण गुणापैकी 33 गुण म्हणजे 33% गुण म्हणजे 49.5 गुण अनिवार्य आहे. कोणत्याही एका भागाचे 33% गुण कमी पडण्यासाठी म्हणजे कमी जर पडले त्याला 33% गुण होण्यापेक्षा जर कमी पडले तर जास्तीत जास्त आपल्याला 5 गुण वाढवून देता येतील. परंतु तिन्ही भागामध्ये मिळून 5 पेक्षा जास्त गुण देता येणार नाही. म्हणजे या परीक्षेमध्ये 150 पैकी ही परीक्षा असताना आपल्याला जास्तीत जास्त 49.5 गुणाचं जे काही पासिंग आहे पास होण्यासाठी उत्तीर्ण होण्यासाठी जी काही अट आहे यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त तिन्ही विषयामध्ये मिळून जास्तीत जास्त अधिकचे 5 गुण देता येणार आहेत. ही जी काही परीक्षा आहे ही 23 मार्च 2025 रोजी आपल्याला सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये परीक्षार्थीला 3 तासाचा वेळ आहे. परीक्षार्थी त्याच्या सवडीप्रमाणे परीक्षेसाठी येईल आणि दिव्यांगासाठी 60 मिनिटाचा जास्तीचा वेळ असेल.
FLNET जी काही परीक्षा आहे ती परीक्षार्थी सकाळी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीमध्ये कधी पण येऊ शकतील. परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होईल, म्हणजे परीक्षार्थीला प्रश्नपत्रिकेची हार्ड कॉपी देण्यात येईल. प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका एकत्रित असेल. बैठक क्रमांक बघा, बैठक क्रमांक पुढील प्रमाणे 14 अंकी असेल. राज्याचा आपला युडायस मधला कोड आहे 17, जिल्ह्याचा त्यांचा युडायस मधला कोड असेल, तालुक्याचा युडायस मधला कोड असेल किंवा ब्लॉकचा युडायस मधला कोड असेल, ग्राम किंवा गाव जे आहे त्या गावाचा कोड असेल, त्यानंतर शाळेचा कोड असेल आणि शेवटचे जे 3 क्रमांक आहेत त्यामध्ये आपल्याला परीक्षार्थीचा त्या शाळेमधला क्रमांक लिहायचा आहे. म्हणजे जर 1 आकडा असेल तर 001, 2 आकडा त्या परीक्षार्थीचा असेल तर 002, 11 असेल तर 011, अशा पद्धतीने आपल्याला परीक्षार्थीला नंबर द्यायचा आहे. परीक्षा क्रमांक देताना शाळेचा 11 अंकी युडायस कोड घेऊन त्यापुढे परीक्षेच्या दिवशी आलेल्या परीक्षार्थींना पुढील क्रमांक बैठक क्रमांक द्यायचा आहे. 011, 001, 002, 003, 004, 005, 006 याप्रमाणे 14 आकडे अंक होतील. म्हणजे एका परीक्षा केंद्रावर एका व्यक्तीपासून ते 999 व्यक्तीपर्यंत परीक्षार्थी परीक्षा देऊ शकतील. 999 पर्यंत. याप्रमाणे 14 अंकी परीक्षा क्रमांक संचालकांनी परीक्षा केंद्राचे जे काही केंद्र संचालक आहेत त्यांनी परीक्षांच्या मदतीनं द्यायचा उत्तरपत्रिकेवर इंग्रजी अंकामध्ये अचूक नमूद करून उत्तरपत्रिका परीक्षार्थीस द्यायची आहे. उदाहरणार्थ शाळेचा युडायस कोड जो आहे 27250504400701 असेल तर त्या 701 च्या पुढं आपल्याला पहिल्या परीक्षार्थीचा क्रमांक देताना आपल्याला 272505047047 च्या पुढे आपल्याला 001 असा क्रमांक येईल. तर क्रमांक कसा द्यायचा आहे ते आपण इथं दाखवलेला आहे. पुढे परीक्षा केंद्र. परीक्षा केंद्र जे आहे त्या परीक्षा केंद्रावरचा जो क्रमांक आहे वरील सूचना 6 म्हणजे रकाना 3 ते 11 त्यामध्ये जिल्हा कोड ते स्कूल पर्यंत जे आकडे आहेत हे 9 अंक हे परीक्षा केंद्राचे क्रमांक असतील. राज्याचा आकडा 27, पुणे जिल्ह्याचा कोड 25, तेथील हवेलीचा ब्लॉक कोड 05, गाव कोड 047, स्कूल कोड 01 असं मिळून 27, 250, 50, 4701 असा परीक्षा केंद्राचा कोड तयार होईल. एका परीक्षा केंद्रावर किमान 1 आणि कमाल 999 परीक्षार्थी परीक्षा देऊ शकतील. परीक्षेचं माध्यम आपल्या देशामध्ये 9 माध्यमामध्ये परीक्षा घेणारं महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. त्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, उर्दू, कन्नड, तेलुगू, तामिळ, बंगाली या माध्यमातून आपण परीक्षेचं आयोजन केलेलं आहे. उत्तरपत्रिकेतील माहिती उत्तरे लिहिण्यासाठी फक्त काळा आणि निळ्या शाईचा पेन वापरावा. पेन्सिल अथवा इतर रंगाच्या शाईचा पेन वापरू नये. उत्तरपत्रिका तपासणी जे आहे त्या तपासणीचं नियोजन मुख्याध्यापकांनी करावं. उत्तरपत्रिका तपासणीसाठी लाल शाईचा बॉलपेन वापरावा. उत्तरपत्रिका तपासून SLMA मार्फत देण्यात येणाऱ्या एक्सेल शीट मध्ये ऑफलाईन नोंदणी तक्त्यानुसार अक्षरांची माहिती, गुणांचा डेटा एंट्री करावी. याबाबत सविस्तर सूचना पुढे दिलेल्या आहेत स्वतंत्रपणे. प्रश्नपत्रिका पासवर्ड प्रोटेक्ट शिक्षणाधिकारी योजना यांना मिळतील. काही जिल्ह्यांमध्ये आपण इथून थेट प्रश्नपत्रिका देण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहोत. सॉफ्ट कॉपी स्वरूपामध्ये मिळतील, ईमेल वर दिली जाईल. गोपनीय पद्धतीनं शाळेपर्यंत ही प्रश्नपत्रिका आपल्याला पोहोच करायची आहे. म्हणजे जिल्हा स्तरावर ते प्रिंट होईल, तालुक्याला तुमच्याकडून जाईल, तालुक्यामध्ये सॉर्टिंग होईल आणि तालुक्याच्या माध्यमातून ही प्रश्नपत्रिका केंद्रापर्यंत गोपनीयरित्या जाईल. युडायस क्रमांक प्राप्त शाळा ज्याने साक्षराची नोंदणी केलेली आहे अशी प्रत्येक शाळा ही परीक्षा केंद्र असेल. गट शिक्षणाधिकारी अथवा त्यांनी प्राधिकृत केलेले केंद्र प्रमुखांना केंद्र संचालक नियुक्त करण्याचे अधिकार राहतील. तसेच संबंधित शाळेचे मुख्याध्यापक अथवा मुख्याध्यापकांनी निर्देशित केलेले त्या शाळेतील सेवाज्येष्ठ जे आहेत शिक्षक हे परीक्षा केंद्राचे केंद्र संचालक असतील.
परीक्षेसाठी संबंधित असाक्षराची नोंदणी उल्हास मोबाईल ॲपवर केलेली असावी. म्हणजेच नोंदणीकृत असाक्षर परीक्षा देण्यास पात्र असेल. 23 मार्च 25 पर्यंत असाक्षरांची नोंदणी उल्हास मोबाईल ॲपवर ऑनलाईन नोंदणी जोडणी केल्यास त्यांना चाचणीची परीक्षा देता येईल. म्हणजे असं काही नाही की आतापर्यंत नोंदणी केलेली नाही आणि आता त्याला परीक्षेला बसवायचे. तर आपल्याकडं आपण सगळ्या परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत नोंद करून घेतो. 4थी 7वी 5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा असेल, 10वीची परीक्षा असेल, त्यांना आपण संधी देतो. त्याच पद्धतीनं याही असाक्षरांना आपण परीक्षेच्या दिवसापर्यंत त्यांनी जर नोंदणी केली नसेल तर नोंदणीची ऑनलाईन संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. राज्यस्तरावरून शिक्षण संचालनालय योजना कार्यालय पुणे यांच्याकडून प्रश्नपत्रिका प्रपत्रे कोणतीही हार्ड कॉपी पुरवली जाणार नाहीत. याबाबत पुस्तके जी प्रपत्र दिलेली आहेत त्याचा आवश्यक तेवढ्या प्रति संबंधित स्तरावर प्रिंट काढाव्यात. तसंच त्याबाबत स्वतंत्र सूचनाही दिलेल्या आहेत. पुढे बघा, आता विभागीय अध्यक्ष SSC आणि HSC बोर्ड यांना आपण विभागीय समन्वयकाची भूमिका पार पाडण्याची जबाबदारी दिलेली आहे. त्यांना आपण पत्र काढून विभागाचं समन्वयक अशा पद्धतीचं आपण या कार्यक्रमामध्ये त्यांची नियुक्ती केलेली आहे. त्या अनुषंगानं संबंधित विभागाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी त्यांच्या विभागाचं विभागीय समन्वयक म्हणून काम पाहतील. ते विभागीय उपसंचालक प्राचार्य डायट शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक योजना गट शिक्षणाधिकारी यांचा FLNT परीक्षेच्या संदर्भानं आढावा घेणं, त्यांना मार्गदर्शन करणं, परीक्षा केंद्रास भेटी संदर्भानं क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या भेटीचं नियोजन करून त्याची प्रत माननीय शिक्षण संचालक योजना कार्यालय पुणे यांना सादर करावी. परीक्षेबाबत प्रसिद्धी माध्यमे तसेच इलेक्ट्रॉनिक प्रिंट आणि समाज माध्यमे स्थानिक वर्तमानपत्र इत्यादीद्वारे किमान 7 दिवस अगोदर मोफत प्रसिद्धी द्यावी. विभागीय शिक्षण उपसंचालक यांची भूमिका आणि जबाबदारी आहे. विभागीय उपसंचालक हे त्याच्या विभागाचे सहसमन्वयक म्हणून काम पाहतील. विभागातील परीक्षा केंद्र जे आहे त्या परीक्षा केंद्राची निश्चिती करणे, ज्या शाळांमधून साक्षरांची ऑनलाईन नोंदणी झालेली आहे ती शाळा प्रत्येक शाळा परीक्षा केंद्र असेल. परीक्षा केंद्रास भेटी संदर्भामध्ये विभागीय अध्यक्ष यांच्या समन्वयाने क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या भेटीचं नियोजन करून त्याची प्रत शिक्षण संचालक योजना कार्यालय यांना सादर करावी. परीक्षेबाबत प्रसिद्धी माध्यमे जसे इलेक्ट्रॉनिक प्रिंट माध्यमामध्ये समाज माध्यमामध्ये स्थानिक वर्तमानपत्र इत्यादीद्वारे किमान 3 दिवस अगोदर मोफत प्रसिद्धी द्यावी. प्राचार्य जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था यांची भूमिका शिक्षणाधिकारी योजना यांच्याशी समन्वय साधून परीक्षेचे पूर्वनियोजन कार्यवाही करावी. जिल्हास्तर संयुक्त बैठकीस उपस्थित राहून गट शिक्षणाधिकारी व केंद्र संचालक यांना मार्गदर्शन करावं. परीक्षा केंद्रास भेटी संदर्भानं आपल्या अधीनस्थ अधिकाऱ्यांच्या भेटीचं नियोजन करावं. त्याची एक प्रत शिक्षण संचालक योजना आणि संचालक SCRT यांना पाठवावी. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका स्वरूपामध्ये मार्गदर्शन करावं. परीक्षा उत्तीर्णतेचे निकष स्पष्ट करावेत. म्हणजे परीक्षेचं स्वरूप काय आहे त्याच्या सराव प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगानं प्रश्नपत्रिका कशा प्रकारच्या असतील याबद्दलचं मार्गदर्शन ही डाएटच्या प्राचार्य महोदयांनी करावं. परीक्षेनंतर उत्तरपत्रिका तपासणीबाबतचं नियोजन करावं. संबंधित परीक्षा केंद्र हेच मूल्यमापन केंद्र आहे. परीक्षेनंतर उत्तरपत्रिका मूल्यमापन केंद्रामार्फत तपासून परीक्षार्थींच्या गुणनोंदणी असलेला जिल्हानिहाय संकलन जे आहे ते संकलित एक्सेल शीट तयार करून ती शिक्षणाधिकारी योजना यांच्या समन्वयाने शिक्षण संचालक योजना कार्यालय पुणे यांना सादर करणं हे काम ह्या डाएट प्राचार्य यांचं आहे. शिक्षणाधिकारी योजना यांची भूमिका आणि जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी योजना हे त्यांच्या जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक म्हणून काम पाहतील. जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांची संख्या 10 मार्च 25 पर्यंत निश्चित करतील. ज्या शाळेमधून असाक्षरांची ऑनलाईन नोंदणी झालेली आहे ती प्रत्येक शाळा परीक्षा केंद्र असेल. सर्व गट शिक्षणाधिकारी यांची 17 ते 18 मार्च 2025 किंवा त्यापूर्वी बैठक घेऊन त्याबाबत FLNT चाचणी दिनांक 23 मार्च 25 रोजी आयोजनाबाबत पूर्व सूचना मार्गदर्शन करावं. या संयुक्त बैठकीला प्राचार्य डायट हे उपस्थित राहतील. त्याचबरोबर शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक
हेही उपस्थित राहणं आवश्यक आहे. या बैठकीमध्ये FLNAT सूचना पुस्तिकेबद्दल मार्गदर्शन करावं, वाचन करावं. परीक्षेच्या दिवशी संबंधित शाळेत इतर कोणतीही परीक्षा तसंच कार्यक्रम नसल्याची खात्री करावी. आवश्यक तितक्या प्रश्नपत्रिका प्राप्त करून घेऊन गोपनीय पद्धतीने गट शिक्षणाधिकारी यांचेपर्यंत संबंधित मुख्याध्यापक केंद्र संचालकापर्यंत पोहोचवणं. परीक्षा केंद्रास भेटी संदर्भानं क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या भेटीचं नियोजन करून त्याची प्रत शिक्षण संचालक योजना कार्यालय पुणे यांना सादर करणं. प्राप्त सर्व आकडेवारीचे एकत्रीकरण करणं आणि अहवाल शिक्षण संचालक योजना यांना देणं. निर्धारित केलेल्या विहित नमुन्यामध्ये फॉर्मॅटमध्ये विहित वेळेमध्ये पाठवणं. परीक्षेबाबत प्रसिद्धी माध्यमे जसं इलेक्ट्रॉनिक, प्रिंट, समाज माध्यम, स्थानिक वर्तमानपत्र इत्यादीद्वारे किमान 7 दिवस अगोदर मोफत प्रसिद्धी द्यावी. शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांची भूमिका. जिल्हा स्तर संयुक्त बैठकीस उपस्थित राहून आपल्या जिल्ह्यातील गट शिक्षणाधिकारी यांना परीक्षेचं पूर्वनियोजन आणि कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन करणं. जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक शाळा प्रमुखांना उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत नवसाक्षरांच्या दिनांक 23 मार्च 2025 रोजी होणाऱ्या परीक्षेबाबत आपल्या स्तरावरून लेखी स्वरूपामध्ये निर्देश देणं. परीक्षा केंद्रास भेटी संदर्भाने आपल्या अधीनस्थ अधिकाऱ्यांच्या भेटीचं आयोजन करून त्यांची एक प्रत शिक्षण संचालक योजना कार्यालय पुणे यांना सादर करणं. परीक्षेच्या दिवशी आपल्या जिल्ह्यातील सर्व माध्यम, सर्व व्यवस्थापनाच्या 1ली ते 12वीच्या पर्यंतच्या ज्या काही शाळा आहेत त्या सर्व शाळा परीक्षेसाठी आवश्यक त्या सर्व सुविधेसह उपलब्ध ठेवण्याबाबत लेखी सूचना निर्गमित करणं. तसंच परीक्षेसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत लेखी सूचना निर्गमित करणं. शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांच्या अखत्यारीमध्ये संपूर्ण शाळा आहेत आणि त्यामुळं या लेखी सूचना त्यांच्या स्तरावरून निघतील याची त्यांनी खातरजमा करून घ्यायची, ते सूचना काढावयाच्या आहेत. गट शिक्षणाधिकारी URC प्रमुख यांची भूमिका आणि जबाबदारी काय आहे तर तालुक्यातील सर्व विस्ताराधिकारी, केंद्र प्रमुख, केंद्र संचालक यांची दिनांक 19 किंवा 20 मार्च 2025 रोजी बैठक घेऊन त्यांच्यामार्फत FLNAT म्हणजे फंडामेंटल लिटरसी अँड न्यूमरसी असेसमेंट टेस्ट जी आहे ही चाचणी दिनांक 23 मार्च 2025 च्या आयोजनाबद्दल पूर्वसूचना आणि मार्गदर्शन करणं. केंद्र प्रमुखांना आणि त्यांच्या अधीनस्थ मुख्याध्यापक, केंद्र संचालक यांना परीक्षेबाबत पूर्वसूचना आणि मार्गदर्शन करण्यासंबंधी आदेशित करणं. संबंधित तालुक्याचे तालुका समन्वयक म्हणून काम पाहणं. तालुक्यातील केंद्राची संख्या निश्चित करून शिक्षणाधिकारी योजना यांना अहवाल वेळेत सादर करणं. परीक्षेच्या दिवशी संबंधित शाळेत इतर कोणतीही परीक्षा किंवा कार्यक्रम असल्याची खात्री करणं. आवश्यक संख्येच्या प्रश्नपत्रिका प्राप्त घेऊन गोपनीय पद्धतीनं सर्व संबंधित केंद्र संचालकापर्यंत पोहोचवणं. इंटरनेट सुविधा उपलब्ध नसलेल्या परीक्षा केंद्राच्या बाबतीमध्ये खात्री करून सीलबंद पाकिटामध्ये आवश्यक तेवढ्या प्रश्नपत्रिका देणं. यासाठी शिक्षणाधिकारी योजना यांच्या मदत घेणं. परीक्षा केंद्रास भेटी संदर्भानं अधीनस्थ क्षेत्रीय अधिकाऱ्याच्या भेटीचं नियोजन करणं. त्याची एक प्रत आपल्या तालुक्याचे तहसीलदार, गट विकास अधिकारी यांना सादर करणं. सर्व परीक्षा केंद्राचा आढावा, उपस्थिती, आवश्यक सांख्यिकी माहिती घेणं. शिक्षणाधिकारी सर्व यांच्या मार्गदर्शनानुसार केंद्र संचालकांच्या नियुक्त्या करणं. अशा नियुक्त्यांसाठी गट शिक्षणाधिकारी यांनी आवश्यक असलेल्या केंद्र प्रमुखांना जर आवश्यकता असेल तर केंद्र प्रमुखांना प्राधिकृत करावं. शिक्षण विस्तार अधिकारी आणि त्यांची भूमिका. केंद्र संचालकांच्या परीक्षा कामकाजाबाबत घेण्यात आलेल्या बैठका FLNAT 23 मार्च 2025 च्या आयोजनाबाबत पूर्व सूचना आणि मार्गदर्शन करणे. गट शिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, केंद्र संचालक यांना परीक्षा कामकाजाबाबत आदेशित करणं. केंद्रातील परीक्षा केंद्रावर 1 दिवस अगोदर भेट देऊन परीक्षा केंद्रातील भौतिक सुविधा, बैठक व्यवस्था, पर्यवेक्षक आणि केंद्र संचालक नेमणूक इत्यादीचा आढावा घेणं. परीक्षेच्या दिवशी गट शिक्षणाधिकारी यांना सर्व परीक्षा केंद्रावर परीक्षा केंद्र सुरळीत चालू असल्याबद्दलची माहिती देणं. असाक्षर परीक्षार्थी यांची उपस्थिती व इतर आवश्यक माहितीचं संकलन, केंद्र संचालक अहवाल आणि आवश्यक माहिती गट शिक्षणाधिकारी URC प्रमुख यांना वेळेत सादर करणं. परीक्षा केंद्रावर काही गैरप्रकार झाल्यास तात्काळ गट शिक्षणाधिकारी URC प्रमुख यांना लेखी कळवणं.
तर केंद्र प्रमुख सीआरसी प्रमुखांची भूमिका आणि जबाबदारी. केंद्र संचालकांच्या परीक्षा कामकाजाबाबत घेण्यात येणाऱ्या जी काही आलेल्या ज्या काही बैठका आहेत, या बैठकीमध्ये FLNET 23 मार्च 2025च्या आयोजनाबाबत पूर्वसूचना आणि मार्गदर्शन करणं. शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे मुख्याध्यापक आणि केंद्र संचालक यांना परीक्षा कामकाजाबद्दल आदेशित करणं. केंद्रातील परीक्षा केंद्रावर एक दिवस अगोदर भेट देऊन परीक्षा केंद्रातील भौतिक सुविधा, बैठक व्यवस्था, पर्यवेक्षक आणि केंद्र संचालक नेमणूक इत्यादीचा आढावा घेणं. परीक्षेच्या दिवशी गट शिक्षणाधिकारी यांना सर्व परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत चालू असल्याबद्दलची माहिती देणं. असाक्षर परीक्षार्थी आणि यांची उपस्थिती व इतर आवश्यक माहितीचं संकलन केंद्र करणं. केंद्र संचालक अहवाल, आवश्यक सांख्यिकी माहिती गट शिक्षणाधिकारी यांना वेळेत सादर करणं. परीक्षा केंद्रावर काही जर गैरप्रकार झाला तर त्याची माहिती तात्काळ गट शिक्षणाधिकारी यांना कळवणं. प्राचार्य, मुख्याध्यापक, प्रभारी मुख्याध्यापक, शाळा प्रमुख यांची भूमिका आणि जबाबदारी. केंद्र संचालकांच्या परीक्षा कामकाजाबाबत घेण्यात आलेल्या बैठकीत FLNET दिनांक 23 मार्च 2025च्या आयोजनाबाबत पूर्वसूचना आणि मार्गदर्शनाचे काटेकोरपणे पालन करणं. गट शिक्षणाधिकारी, URC प्रमुख, शिक्षणाधिकारी, गट शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे परीक्षा कामकाज करणं. परीक्षा केंद्रावरील भौतिक सुविधा, बैठक व्यवस्था, पर्यवेक्षक आणि केंद्र संचालक नेमणूक इत्यादी कामकाज करणं. परीक्षेच्या दिवशी गट शिक्षणाधिकारी यांना केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या मार्फत परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत चालू असल्याबद्दलची माहिती देणं. असाक्षर परीक्षार्थी यांची उपस्थिती आणि आवश्यक माहितीचं संकलन, केंद्र संचालक अहवाल व आवश्यक माहिती या मुख्याध्यापकांच्या मार्फत गट शिक्षणाधिकारी, URC प्रमुख यांना वेळेत सादर करणं. परीक्षा केंद्रावर काही जर गैरप्रकार झाला, तो गैरप्रकार तात्काळ गट शिक्षणाधिकारी, URC प्रमुख यांना लेखी कळवणं. ही जबाबदारी मुख्याध्यापक, शाळा प्रमुख यांची असेल. तर परीक्षेचं कामकाज बघा कशा पद्धतीने करायचं आहे. तर आज आम्ही बैठक राज्यस्तरावरची आपल्या सर्वांची बैठक घेतली, तरी पण जिल्हा स्तरावर परीक्षा पूर्व बैठक ही शिक्षणाधिकारी योजना यांनी केंद्र संचालक माहिती पुस्तिका, सॉफ्ट कॉपी, नोंदणी फॉर्म सॉफ्ट कॉपी, नमुना, स्वाक्षरी पट, एक्सेल शीट इत्यादी प्राप्त होता संबंधित केंद्र संचालकांना सॉफ्ट कॉपीच्या स्वरूपामध्ये पोच करायचं आहे. परीक्षेसाठीची देय रक्कम वितरित करायची आहे. ही रक्कम अद्याप शासनाकडून, केंद्र शासनाकडून आलेली नाही. आवश्यक असणारी सर्व बैठक व्यवस्थेची खात्री करावायची, आवश्यक कर्मचारी नियुक्त करायचा आहे. हे सगळं काम तुम्हाला 17 ते 18 मार्च या 2 दिवसामध्ये करायचं आहे. तालुका स्तरावरची बैठकीचं नियोजन, परीक्षा पूर्व बैठक त्याचं नियोजन गट शिक्षणाधिकारी यांनी केंद्र संचालक माहिती, सॉफ्ट पुस्तिका, जी काही सॉफ्ट कॉपी आहे पुस्तिकेची, नोंदणी फॉर्म सॉफ्ट कॉपी, नमुना पट, स्वाक्षरी पट, एक्सेल शीट इत्यादी माहिती जी काय आता तुम्हाला पुस्तिकेच्या स्वरूपामध्ये प्राप्त झालेली आहे ती माहिती प्राप्त होताच सर्व केंद्र संचालकांना पोहोच करावी. केंद्र संचालकांना देय असणारी रक्कम वितरित करणं. रक्कम अजून आलेली नाही, आल्यानंतर तुम्ही ऑनलाईन बँक टू बँक त्यांना वर्ग करावायचे. आवश्यक असणारी सर्व बैठकीची खात्री करायची, आवश्यक कर्मचाऱ्याची नियुक्ती करायची. 19 आणि 20 मार्चला करावायचं आहे. आता केंद्रस्तरीय बैठकीचं नियोजन, केंद्र प्रमुख CRC यांनी केंद्र संचालकांची माहिती पुस्तिका, सॉफ्ट कॉपी, नोंदणी फॉर्म सॉफ्ट कॉपी, नमुना, स्वाक्षरी पट, एक्सेल शीट इत्यादीची माहिती प्राप्त होता संबंधित मुख्याध्यापक केंद्र संचालकांना ती पोहोच करावी. त्याचबरोबर त्यांची बैठक घ्यावी, सर्व बैठक व्यवस्थेची खात्री करावी. 21 मार्चला हे सगळं त्याचबरोबर नियुक्ती आदेश द्यावेत. हे सगळं त्यांनी 21 मार्चला करावायचं आहे. परीक्षेच्या दिवशी नियोजन, परीक्षेच्या दिवशीचं जे काही नियोजन आहे ते सर्व परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत सुरू झाली किंवा कसं याबाबत अहवाल दूरध्वनी, ईमेल, व्हॉट्सअपद्वारे कळवायचा आहे. अहवाल कोणाला कोणी सादर करायचा आहे तर केंद्र संचालकांनी केंद्र प्रमुखांनी गट शिक्षणाधिकाऱ्यांना, गट शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी यांना आणि शिक्षणाधिकारी यांनी शिक्षण संचालक योजना यांना पाठवायचा आहे. 23 मार्च 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता ही परीक्षा सुरू होणार आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार वेळोवेळी माहिती पाठवायची आहे. परीक्षेचं कामकाज,
प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकेचा हिशोब सादर करणं, मुख्याध्यापकांनी खर्चाचा तपशील शाळा स्तरावर ठेवणं, उत्तरपत्रिकेची तपासणीचं नियोजन करणं आणि एक्सेल शीट हे भरणं, त्याच्यामध्ये डेटा भरणं. त्यामध्ये मुख्याध्यापकांनी केंद्रप्रमुखांना अहवाल सादर करावा, केंद्रप्रमुखांनी गट शिक्षणाधिकाऱ्यांना सादर करावा अहवाल, गट शिक्षणाधिकाऱ्यांनी प्राचार्य डायट आणि शिक्षणाधिकारी यांना अहवाल सादर करावा, प्राचार्य डायट आणि शिक्षणाधिकारी आणि शिक्षण संचालक योजना कार्यालयाला हा अहवाल सादर करावा याचा आहे. बघा आता परीक्षा केंद्र संचालक आणि मुख्याध्यापक यांना सूचना आहे. बघा परीक्षा ही परीक्षा केंद्रावर होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून केंद्र संचालकांची जबाबदारी आणि भूमिका सगळ्यात महत्वाची आहे. तर आवश्यक संख्येइतक्या प्रश्नपत्रिकेची छपाई करणं किंवा आवश्यक ती प्रश्नपत्रिका गोपनीयरित्या मिळवणं, आवश्यक कर्मचाऱ्याच्या लेखी आदेशाद्वारे नेमणूक करणं, पर्यवेक्षक कर्मचारी याची बैठक घेऊन परीक्षेच्या कार्याबाबत माहिती देणं, इतिवृत्त ठेवणं, परीक्षेच्या कामामध्ये गोपनीयतेचा भंग करणाऱ्या सर्व कामचुकार टाळाटाळ करणाऱ्या बेजबाबदार कर्मचाऱ्याविरुद्ध त्यांच्या सेवेशी संबंधित सेवा शर्ती नियमानुसार प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्याबद्दल संबंधित आस्थापना प्रमुखांना कळवणं. परीक्षेचे कामकाज करणाऱ्या कोणताही अधिकारी कर्मचारी यांना दैनिक व प्रवास भत्ता तसंच मानधन देय राहणार नाही. परीक्षेसाठी येणारे परीक्षार्थींना ऑफलाईन नोंदणी फॉर्मानुसार 14 अंकी बैठक क्रमांक द्यावा व योग्य अंतर ठेवून परीक्षेस बसवावं. केंद्र संचालकांनी पर्यवेक्षकाच्या मदतीने उत्तरपत्रिकेवर परीक्षा क्रमांक इंग्रजी अंकामध्ये अचूक नमूद करूनच उत्तरपत्रिका परीक्षार्थीस द्यायची आहे. परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार होणार नाही दक्षता घ्यायची आहे. परीक्षेच्या दिवशी नियुक्त कर्मचाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहण्याबाबत सूचना द्यायच्या आहेत. परीक्षेसाठी पुढील प्रमाणे कर्मचारी नेमण्यात यावा. पहिला, केंद्र संचालक प्रत्येक ठिकाणी असेल. पर्यवेक्षक 50 परीक्षार्थींच्या पर्यंत एक पर्यवेक्षक नेमावा. त्यापुढे त्या प्रमाणामध्ये 50च्या प्रमाणामध्ये एक पर्यवेक्षक नेमावा. परीक्षक जे उत्तरपत्रिका तपासणीसाठी नेमावेत. लिपिक प्रपत्र भरण्यासाठी डाटा एंट्री करण्यासाठी असावा. आवश्यक शिपाई आवश्यकतेनुसार. दिव्यांग परीक्षेच्या बाबतीमध्ये अंशतः अंध दिव्यांग व्यक्तीसाठी बैठक व्यवस्था आवश्यक असल्यास स्वतंत्र वर्ग खोलीत करावी. त्यासाठी स्वयंसेवकाचे सहकार्य घ्यावं. पूर्णतः अंध परीक्षार्थीची परीक्षा घेणं शक्य होणार नाही. याबाबत आगामी काळामध्ये केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कारवाई केली जाईल. सद्यस्थितीमध्ये आपण पूर्णतः अंध व्यक्तीची परीक्षा घेऊ शकणार नाही. परीक्षेची जी काही माहिती आहे ती माहिती देणारा आणि परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार करण्यावर कारवाईबाबतचा फलक, तिथं फलक झालंय तिथं फलक परीक्षेच्या 1 दिवस आधी दर्शनी भागावर लावायचा आहे. असाक्षर व्यक्तींना परीक्षा केंद्रावर पोहोचवण्यासाठी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करावं. बैठक व्यवस्था, परीक्षार्थीची बैठक व्यवस्था परीक्षा केंद्र असलेल्या शाळेतच करावायची आहे. शाळेत बाकाची संख्या कमी असल्यास जमिनीवर परीक्षेस बसवता येईल. मात्र दिव्यांग परीक्षार्थीस बसवण्यास अडचण होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. परीक्षा केंद्रावर आवश्यक सुविधा असल्या पाहिजेत. पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, वीज, फॅन इत्यादीची पूर्वतयारी करून आदल्या दिवशी त्याची आपल्याला खातरजमा करावायची आहे. पर्यवेक्षकांसाठी सूचना. केंद्र संचालकांनी दिलेल्या सूचनेनुसार परीक्षेच्या आदल्या दिवशी व परीक्षेच्या दिवशी कामकाज करावं. परीक्षेच्या उत्तरपत्रिकेवर परीक्षा क्रमांक इंग्रजी अंकामध्ये अचूक नमूद करूनच उत्तरपत्रिका परीक्षार्थीस द्यायची आहे. उत्तरपत्रिकेच्या प्रथम पृष्ठावरील माहिती भरण्यास परीक्षार्थीस असाक्षरांना मदत करणं, प्रश्नपत्रिकेत इंग्रजीत असलेले अंक समजावण्यास गरजेनुसार असाक्षरांना मदत करणं. परीक्षा सुरू झाल्यावर उल्हास मोबाईल ऍपवर नोंदणीकृत असाक्षरांचे ऑफलाईन नोंदणी फॉर्म भरून त्यावर शक्य असल्यास फोटो चिटकवणं. सदरची कारवाई परीक्षेच्या अगोदर 3-4 दिवसापासून सुरू करता येईल. परीक्षा सुरू होण्यापूर्वी नोंदणी फॉर्म भरणं अनिवार्य असेल. आता उत्तरपत्रिकेचं जे प्रथम पृष्ठ आहे म्हणजे मुखपृष्ठ आहे त्यावर माहिती जी भरायची आहे व उत्तर लिहिण्याची जी काही पद्धती आहे त्याच्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत. परीक्षेस येताना साक्षर व्यक्तीकडे मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक इत्यादी पैकी कुठलं तरी एक ओळखपत्र
तसंच जन्मतारखेचा पुरावा म्हणून उत्तर घेऊन यावं. उत्तरपत्रिकेतील प्रथम पानावर त्याची माहिती त्याप्रमाणे भरावी. उत्तरपत्रिकेतील माहिती व उत्तरे लिहिण्यासाठी फक्त काळ्या किंवा निळ्या शाईचा पेन वापरावा. पेन्सिल अथवा इतर रंगाची शाई असलेले पेन वापरू नयेत. खर्चाचा जो तपशील आहे परीक्षा आयोजनाचा, त्यामध्ये असाक्षराचं रजिस्ट्रेशन, नोंदणी फॉर्म, प्रश्नपत्रिका छापाई करणे, उत्तरपत्रिकेची छापाई, परीक्षा आयोजन अहवाल आणि इतर, त्यासाठी 15 रुपयाचा खर्च आहे. त्यामध्ये प्रश्नपत्रिका छापाई 11 रुपये, साक्षराची नोंदणी 1 रुपया, उत्तरपत्रिका तपासणी 1 रुपया, परीक्षा आयोजन आणि अहवाल व इतर यासाठी 2 रुपये. शिक्षणाधिकारी योजना यांनी शाळा मुख्याध्यापक यांना शाळा स्तरावर परीक्षा केंद्र संचलनासाठी बँक खात्यावर निधी वर्ग करावा. तो गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्फत सुद्धा करता येईल निधी आल्यानंतर. प्रश्नपत्रिका जिल्हा स्तरावर प्राप्त करून घेऊन गोपनीयरित्या तालुका इवारसी निहाय वितरण करावं. तालुक्याने ते इवारसी तालुका किंवा इवारसीने परीक्षा केंद्र निहाय ते पाकिटामधून वितरण करावं. परीक्षेचं आयोजन आणि नियंत्रण, इतर खर्च बघा, जिल्हा स्तर, तालुका स्तर आणि केंद्र स्तर. जिल्हा स्तरासाठी प्रति असाक्षर 1 रुपया खर्च, तालुक्यासाठी 1 रुपया प्रति असाक्षर, केंद्रासाठी 1 रुपया प्रति असाक्षर. अशा पद्धतीनं तुम्हाला खर्चाची रक्कम उपलब्ध होईल पैसे आल्यानंतर. तोपर्यंत तुम्ही असाक्षराची गुण नोंद तक्ता जे एक्सेल शीट भरावायचे आहे, त्याला प्रत्येक असाक्षरा पाठीमाग हे सगळं नोंद करण्यासाठी 2 रुपयाचा निधी अनुज्ञेय असेल. शिक्षणाधिकारी योजना यांनी शाळा मुख्याध्यापकांना ऑनलाईन कामकाज करून बँक खात्यावर सदर रक्कम वर्ग करायची आहे. प्रमाणपत्र देणं आणि निकाल घोषित करण्यासाठी 5 रुपये. हे प्रमाणपत्र NIOHच्या साईडवर जे असेल त्या पद्धतीचं प्रमाणपत्र डाउनलोड करून प्रिंट करण्यासाठी म्हणून हा निधी, प्रमाणपत्र छापाईसाठीचा निधी 5 रुपयाचा असेल. परीक्षा संपल्यानंतर बघा, हे काय तुम्हाला जे काही खर्चाचं प्रमाण दिलेलं आहे हे परीक्षेसाठीचं आहे आणि यामध्येच आपल्याला परीक्षेचा खर्च आपल्याला बसवायचा आहे. त्यामध्ये त्यापेक्षा जास्त झालेला खर्च अनुज्ञेय होणार नाही. प्रति असाक्षर आपल्याला याच मर्यादेमध्ये खर्च करावा लागेल. परीक्षा संपल्यावर काय काम करायचं आपल्याला, तर परीक्षा संपल्यानंतर मुख्याध्यापकांनी गट शिक्षणाधिकारी URC प्रमुखांना केंद्र प्रमुखामार्फत 3 प्रती सर्व प्रपत्र हार्ड कॉपी स्वाक्षरी सह परीक्षेच्या दिवशी सादर करायचे. मुख्याध्यापकांनी उत्तरपत्रिका आणि इतर अभिलेखे शाळा स्तरावर जतन करून ठेवायचे. कधीही ते मागितले जाऊ शकतात, त्यावेळेला ते त्या शाळेमध्ये असावेत. परीक्षा नियोजन आणि आयोजनाबाबतचा जो काही खर्च आहे त्याचं वाउचर, पावत्या शाळा स्तरावर ठेवावं. त्याचं ऑडिट होऊ शकतं, ऑडिट होणार आहे, त्यामुळे ते तुमच्याकडे व्यवस्थितरित्या जे काय आपण उल्हास NBSKचं जे काही शाळा स्तरावरचं खातं काढलेलं आहे त्या खात्यावर जे पैसे येतील त्या पैशातून हा खर्च करावायचा आहे. त्यामुळे त्याच्या पावत्या ठेवणं आणि तो खर्च अहवाल लिहिणं, खर्चाचं जे काही कॅशबुक असेल किंवा पावती पुस्तक असेल किंवा पावत्या असतील त्या जपून ठेवणं आवश्यक आहे. उत्तरपत्रिका 25 मार्च 2025 अखेर तपासून घ्याव्यात. गुण नोंद देण्यात आलेल्या एक्सेल शीट मध्ये अचूक माहिती दिनांक 25 मार्च पर्यंत भरावी. आम्ही जे तुम्हाला एक्सेल शीट देऊ त्याच्यामध्ये 45 कॉलम आहेत. ते कॉलम आपण अगोदरच भरायचे आहेत, आम्ही तुम्हाला सांगतो त्याबद्दल. बघा, विविध अहवाल काय आहेत, तर केंद्र संचालकाचा अहवाल प्रपत्र 1, त्यामध्ये तालुका, जिल्हा, परीक्षा केंद्र, परीक्षा केंद्राचं नाव, परीक्षा केंद्राचा पूर्ण पत्ता, परीक्षा केंद्रासाठीचे केंद्र संचालक, मुख्याध्यापक यांचा संपर्क क्रमांक, केंद्र संचालकाचं नाव, पदनाम, एकूण उपस्थित परीक्षार्थी, नोंदणी फॉर्म आणि स्वाक्षरी पटानुसार, परीक्षा नियोजन वेळेत करण्यात आली का, होय नाही, नसल्यास कारण, परीक्षा केंद्रास भेट दिलेल्या अधिकाऱ्याचे नाव, पदनाम, कार्यालयाचं नाव, परीक्षा दरम्यान केंद्र संचालकास आलेल्या अडचणी, जाणवलेल्या उणिवा, परीक्षेदरम्यान गैरप्रकार घडला असल्यास त्याचा तपशील आणि संकीर्ण अहवाल. FLNET परीक्षेस प्रविष्ट असलेले एकूण साक्षर, स्त्री पुरुष जेंडर एकूण
त्यापैकी चाचणीला उपस्थित असलेले याच्यामध्ये जे इकडे आहेत ते तिथे सगळे असतील. चाचणीला प्रविष्ट असणारा इकडे सगळ्याच्या सगळे बसणार आहेत तेच प्रविष्ट असतील. त्यामुळे यामध्ये काही फरक करायचा नाही, गैरहजर राहणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक, इतर मागास आणि दिव्यांग हे लिहायचं आहे. आणि पर्यवेक्षकाची सही आणि केंद्र संचालकाची सही करायची आहे. गैरहजर कोणीही राहणार नाही, कारण आपण हजर असणाराचा फॉर्म भरून घेणार आहोत. आता पुढे बघा, पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान चाचणी 23 मार्च 25. परीक्षा केंद्र खर्च अहवाल 2. त्याच्यामध्ये तालुका, जिल्ह्याचं नाव, परीक्षा केंद्राचा क्रमांक, परीक्षा केंद्राचं नाव, परीक्षा केंद्राचा पूर्ण पत्ता, केंद्र संचालक मुख्याध्यापक यांचा संपर्क क्रमांक, केंद्र संचालकाचं नाव, एकूण उपस्थित परीक्षार्थी, केंद्र खर्चासाठी प्राप्त रक्कम, अक्षरी त्यासाठी खर्च झालेली रक्कम, शिल्लक असल्यास रक्कम याचा अहवाल द्यायचा आहे. रक्कम दिली नसली तरी तुमचा किती एकूण खर्च याच्यामध्ये अपेक्षित आहे तो खर्च मांडून द्या. म्हणजे त्या अनुषंगानं तुमच्या पावत्या किंवा त्या अनुषंगानं तुम्हाला यथावकाश शासनाकडून पैसे प्राप्त होताच वर्ग होतील. कर्मचारी उपस्थिती, नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याचं नाव, परीक्षा केंद्रावरील नियुक्तीचं पद, संपर्क क्रमांक आणि स्वाक्षरी घेतलेली असली पाहिजे आणि त्याचा अहवाल तयार करून द्यायचा आहे. परीक्षार्थींचा स्वाक्षरी पट, जे काही तुमच्याकडे परीक्षार्थी येणार आहेत त्यांचा एक स्वाक्षरी पट असला पाहिजे. परीक्षार्थीचं नाव, रजिस्ट्रेशन मध्ये दिलेला जो काही त्याचा बैठक क्रमांक आहे तो, लिंग पुरुष स्त्री ट्रान्सजेंडर, त्यानंतर जात संवर्ग, दिव्यांग आहे का आणि त्याची स्वाक्षरी ही घ्यावयाची आहे. आता प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेचं जे मुखपृष्ठ आहे ते भरण्याबाबतच्या ज्या काही सूचना आहेत त्या आहेत. परीक्षार्थी वरील माहिती जी काय आहे ती भरणं आवश्यक आहे. जर मिळालेली प्रश्नपत्रिका फाटलेली किंवा काही पृष्ठ गहाळ असलेली किंवा छपाई अस्पष्ट असलेली असेल तर, स्पष्ट नसेल छपाई तर दुसरी प्रश्नपत्रिका घ्यावी. प्रश्नपत्रिका बाहेर घेऊन जाण्यास अनुमती नाही. प्रत्येक प्रश्नानंतर उत्तरासाठी जागा दिलेली आहे. उत्तर केवळ त्याच जागेमध्ये लिहायचं आहे. परीक्षार्थींनी उत्तर लिहिल्यानंतर प्रश्नपत्रिका परीक्षकांच्याकडे जमा करून घ्यायची आहे, जागेवर ठेवू नये. परीक्षेसाठी एकूण वेळ 3 तासाचा आहे. प्रश्नपत्रिकेचे एकूण 3 भाग आहेत. क भाग वाचन, ख भाग लेखन, ग भाग गणित. प्रत्येक भाग 50 गुणाचा आहे. सर्व प्रश्न आवश्यक आहेत. दिव्यांगासाठी 60 मिनिटाचा जादा वेळ आहे. आणि मूल्यांकन करण्यामध्ये प्रश्न क्रमांक आणि प्राप्त गुण यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 1, 2, 3, 4, 5, 6, 7. वाचनामधला पहिल्या प्रश्नामध्ये किती गुण पडाले, लेखनामध्ये किती गुण पडाले, गणितामध्ये किती गुण पडाले आणि एकूण अक्षरी अंकी आणि अक्षरी लिहायचं. आणि जे कोण मूल्यमापन करणार आहे त्यांनी त्या उत्तरपत्रिकेवर तसं त्याचं मांडणी करायची आहे आणि ती माहिती परत एक्सेल शीट मध्ये भरावायची आहे. केंद्र पुरस्कृत उल्हास भारत साक्षरता कार्यक्रम पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान चाचणी 2023 केंद्र संचालक नियुक्ती पत्र. तर केंद्र संचालकाचं नाव, त्याची शाळा, जिल्हा आणि केंद्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. अमुक केंद्रावर असा गट शिक्षणाधिकारी किंवा केंद्र प्रमुख, जर गट शिक्षणाधिकाऱ्यांनी केंद्र प्रमुखांना प्राधिकृत केलं तर केंद्र प्रमुख आदेश काढतील आणि तो आदेश केंद्र संचालक म्हणून त्या संबंधित शाळेचे जे कोण सेवाज्येष्ठ शिक्षक असतील किंवा मुख्याध्यापक असतील आम्ही त्यांना द्यावायचा आहे. पुढे आहे पर्यवेक्षक, परिरक्षक, लिपिक, परिचर यांची नियुक्ती. त्याचं नाव, तुम्ही कुठल्या पदासाठी त्याची नियुक्ती करणार आहात ते पद ठेवायचंय, बाकीचं फोडायचंय. आदेशित करण्यात येते की केंद्र पुरस्कृत नवभारत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान चाचणी 23 मार्च 2025 मध्ये घेण्यात येणार आहे. यासाठी आपली टिंबटिंब या परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक, लिपिक, परिरक्षक, परिचर यापैकी एक ठेवून नेमणूक करण्यात येत आहे. आपणास देण्यात आलेले परीक्षा पूर्व आणि परीक्षोत्तर कामकाज काटेकोरपणे पार पडण्याची जबाबदारी आपली असेल, असं केंद्र संचालक जे असतील त्यांनी तो आदेश काढायचा आहे. पुढे ताकीद दर्शनी भागामध्ये लावायचे इशारा. सदरची परीक्षा केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार घेण्यात येत आहे.
परीक्षेस अडथळा आणणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संघटना अथवा इसमावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. असा फलक केंद्र संचालकांनी दर्शनी भागात लावावा. तसंच अनुचित प्रकार घडल्यास संबंधितांवर केंद्र संचालकांनी FIR फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट पोलीस ठाण्यामध्ये दाखल करावा. इथं विचारत बसायचं नाही मी हे करू का म्हणून. काय घडलं अनुचित तर लगेच FIR दाखल करून रिकामं व्हायचं. या परीक्षेच्या कामकाजासाठी नियुक्त केलेले अधिकारी कर्मचारी यांनी हायगय टाळाटाळ विरोध केल्यास संबंधितांना लागू असलेले जे काय अधिनियम आहेत, नियम आहेत, मग मनासे म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा, जिल्हा परिषद अधिनियम, MEPS अधिनियम या अंतर्गत नियंत्रण अधिकाऱ्याकडे कारवाई करण्यासाठी प्रस्तावित करावयाचं आहे. परीक्षा आहे त्यामुळे कुठलाही यामध्ये हलगर्जीपणा चालणार नाही. आता बघा, असाक्षरांचं सर्वेक्षण ते नवसाक्षरांची प्रमाणपत्र वितरण कारवाई कशा पद्धतीने आपण करतो. UDIS प्लस क्रमांक असलेल्या शाळांनी BO केंद्र प्रमुख यांच्याकडून उल्हास NILP पोर्टल करता आयडी आणि पासवर्ड प्राप्त करून घेणं हे आपण सगळं केलेलं आहे. शाळांनी सर्वेक्षकाची निवड करून उल्हास NILP पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणं. सर्वेक्षकांनी सर्वेक्षण करून साक्षराची ऑनलाईन नोंदणी उल्हास मोबाईल ऍपवर करणं. शाळांनी स्वयंसेवक निवड करून त्यांच्या सर्वेक्षकामार्फत नोंदणी उल्हास ऍपवर करणं. ते स्वयंसेवकच करू शकतात. असाक्षर आणि स्वयंसेवक म्हणजे विटीज यांची जोडणी टॅगिंग करणं. नोंदणीकृत जे काही तुमचे सर्वेक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून करणं. स्वयंसेवक शिक्षक विटी यांनी असाक्षरांना ऑनलाईन अध्यापन करणं. स्वयंसेवकांनी असाक्षरांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान चाचणीचा सराव घेणं. केंद्र शासनाने विहित केलेल्या नमुन्यात शाळांनी असाक्षरांची परीक्षेसाठी अपेलेने टेस्टसाठी ऑफलाईन फॉर्मद्वारे शक्य असल्यास फोटोसह नोंदणी करणं. शाळांनी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या दिनांकास राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण SLMA यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली FLNAT परीक्षा घेणं. उत्तरपत्रिकांचं मूल्यमापन करणं. शाळांनी केंद्र शासनाने विहित केलेल्या नमुन्यात असाक्षरांची माहिती व दिलेले गुण एक्सेल शीट मध्ये भरून गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे, गट शिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्याकडे, शिक्षणाधिकारी आणि शिक्षण संचालक योजना यांच्याकडे आणि शिक्षण संचालक योजना यांनी केंद्र शासनास सादर करणं. केंद्र शासनाकडून NIOS मार्फत ती माहिती जाईल आणि NIOS यांच्या मार्फत निकाल घोषित करणं. NIOS कडून प्राप्त होणारं प्रमाणपत्र शिक्षणाधिकारी योजना यांच्या मार्फत शिक्षणाधिकारी केंद्र प्रमुख शाळा यांच्या माध्यमातून नवसाक्षरांना ते प्रमाणपत्र वितरित करणं. आता यामध्ये नोंदणी फॉर्म दिलेला आहे. नोंदणी फॉर्म बघा, राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षा संस्थान म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग यांचा हा फॉर्म आहे. मूल्यांकन प्रमाणक के लिए पंजीकरण प्रपत्र रजिस्ट्रेशन फॉर्म असेसमेंट सर्टिफिकेट 2025. उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रम 2022. उल्हास नव भारत कार्यक्रम 2022 ते 27. शिक्षार्थी का रंगीत पासपोर्ट आकार का फोटो असेल तर लावायचा आहे. त्यामध्ये राज्य संघराज्य क्षेत्र का नाम इथं आपलं महाराष्ट्र येईल. जिल्ह्याचं नाव. आता खाली पंजीकरण 11 अंकी जो आपला कोड आहे त्यामध्ये राज्य, जिल्हा, तालुका, गाव, शाळा आणि शेवटचे 3 डिजिट हे सिरियल नंबरचे म्हणजे जे काय आपण विद्यार्थ्याला 001, 002, 003 देणार आहोत ते. मूल्यांकनाची तारीख म्हणजे आपण 23 मार्च ही तारीख त्या ठिकाणी लिहायची आहे. इंग्रजीमध्ये जो शिक्षार्थी आहे म्हणजे जे परीक्षा देणार आहे त्याचं सरनेम कॅपिटल मध्ये लिहायचं आहे. कॅपिटल लेटर्स मध्ये सरनेम, नेम आणि मिडल नेम लिहायचं आहे. परीक्षार्थीचा पिता पतीचं नाम जे असेल ते त्याच्यानंतर लिहायचं आहे, तेही इंग्लिश मध्ये कॅपिटल लेटर मध्ये लिहायचं आहे. परीक्षार्थी विवाहित आहे की अविवाहित आहे त्याच्यासाठी जी टिक करायची आहे. आईचं पण नाव लिहायचं आहे. पित्याचं नाव झाल्यानंतर आईचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर
शिक्षार्थीची आयु म्हणजे साक्षर जो परीक्षेला बसणार आहे त्याचं वय लिहायचं आहे. त्यानंतर लिंग लिहायचं आहे, लिंगामध्ये टिक करायचे, पुरुष महिला किंवा अन्य. त्यानंतर दिव्यांग असल्यास होय म्हणायचं आहे, नसल्यास नाही म्हणायचं आहे. दिव्यांगाचा प्रकार तिथं नमूद करायचा आहे, त्याची कॅटेगरी लिहायची आहे. सामान्य म्हणजे जनरल आहे का, अन्य म्हणजे ओबीसी आहे का, अन्य पिछडा वर्ग, त्यानंतर एससी आहे की एसटी आहे, अनुसूचित जाती जमाती आहे की अल्पसंख्याक आहे, या प्रकारे त्यामध्ये टिक करायचे. जो परीक्षार्थी आहे शिक्षार्थी त्याचा मोबाईल नंबर आधार नंबर असल्यास, त्यानंतर परीक्षार्थी मूल्यमापन केंद्र जिथं आहे त्या मूल्यमापन केंद्राचं नाव लिहायचे, केंद्र संचालकाची स्वाक्षरी आणि परीक्षार्थीची स्वाक्षरी लिहावयाची आहे. आता हे जे काही पंजीकरण आहे त्या पंजीकरणामध्ये कशा प्रकारे माहिती लिहायची आहे, तर 14 अंकी जो आकडा आहे पंजीकरणाचा त्यामध्ये युडायस कोड लिहायचा आहे. त्यामध्ये जीप, जीपी, गाव, वार्ड सूची, पे परीक्षा शिक्षार्थी की संख्या लिहायची. त्यामध्ये राज्य कोड, जिल्हा कोड, ब्लॉक कोड, ग्राम कोड, स्कूल कोड आणि ग्राम वार्ड की सूची मध्ये शिक्षार्थीचा क्रम म्हणजे त्या शाळेमध्ये जिथं आपण परीक्षा घेणार आहे त्याचा कुठला क्रम आहे तो 001, 002, 003, 004 ते 999 पर्यंत क्रमानं 901 ते 999 पर्यंत संख्या देता येईल. म्हणजेच एका परीक्षा केंद्रावर 999 पर्यंत साक्षरांची परीक्षा घेता येईल. कृपया मूल्यमापन के तरीके वैवाहिक स्थिति, लिंग, दिव्यांग और श्रेणी के लिए कॉलम में सामने उपयुक्त बॉक्स में टिक करें. टिक करायचे बरोबरची. तेच आपल्याला इंग्रजीमध्ये पण खाली दिलेला आहे. आता आहे 45 कलमाचा जो फॉर्म आहे हा फॉर्म सगळ्यात महत्वाचा आहे आणि हा आपण अगोदर तयार करून ठेवायचा आहे. फक्त त्या दिवशी तो येणारा जो कुठला असाक्षर कुठल्या क्रमाने येतोय त्या क्रमाने त्याला नंबर देणं बाकी ठेवायचं आहे. बाकी सगळी माहिती भरायची आहे आणि पेपर दिल्यानंतर त्याला पडणारे जे गुण आहेत ते याच्यामध्ये नमूद करायचे. बघा क्रमांक 1 मध्ये सिरियल नंबर आहे, नंतर नेम ऑफ स्टेट युटीज महाराष्ट्र आहे, नंतर नेम ऑफ लर्नर त्याच्यामध्ये सरनेम आणि नेम लिहायचं आहे. कॅपिटल मध्ये लिहायचं आहे इंग्रजी अक्षरामध्ये, कॅपिटल इंग्रजी अक्षरामध्येच लिहायचं आहे सगळं. त्यानंतर फादरचं नाव कॅपिटल मध्ये लिहायचं आहे, मदरचं नाव कॅपिटल मध्ये लिहायचं आहे, मोबाईल नंबर लिहायचा आहे, त्याच्यामध्ये कॅटेगरी लिहायची आहे जनरल, एसटी, एसटी, ओबीसी. त्यानंतर वैवाहिक स्थिती यस नो लिहायचं आहे, त्याचं वय लिहायचं आहे, जेंडर लिहायचं आहे. जेंडर मध्ये मेल असेल तर एम, महिला असेल तर एफ, ट्रान्सजेंडर असेल तर टी, दिव्यांग असेल तर यस, नो नसेल तर नो. त्यानंतर स्टेट कोड लिहायचा आहे, त्यानंतर डिस्ट्रिक्टचा कोड लिहायचा आहे, ब्लॉकचा कोड लिहायचा आहे, विलेज कोड लिहायचा आहे, शाळेचा कोड लिहायचा आहे आणि शेवटचे जे 23, 24, 25 हे जे आकडे आहेत ते त्याच्या क्रमानुसार 001, 002 या पद्धतीने साक्षरांचे लिहायचे. ऍड्रेस ऑफ लर्नर त्याच्यामध्ये ऍड्रेस त्याचा नमूद करायचा आहे पहिल्या लाईनला. त्यानंतर डिस्ट्रिक्ट, स्टेट, पिनकोड, शाळेचं नाव, त्याचा ऍड्रेस, डिस्ट्रिक्ट, स्टेट, पिनकोड लिहायचा आहे. असेसमेंट सेंटरचा कोड लिहायचा आहे. एपएलएनटीची जी डेट आहे ती टाकलेली आहे 23/3/2025 या तारखेमध्ये काही बदल करायचा नाही. आता याच्यामध्ये पुढं पेपर तपासल्यानंतर रीडिंग मध्ये 50 पैकी किती गुण पडले, रायटिंग मध्ये 50 पैकी किती गुण पडले, न्यूमरसी संख्या ज्ञानामध्ये किती मार्क पडले हे लिहायचं आहे. त्यानंतर जर त्या परीक्षार्थीला 16.5 पेक्षा एका 50% जे आहे 50 मार्काचं जे कॉलम आहे म्हणजे वाचनाचा, लेखनाचा आणि गणिताचा, त्याच्यामध्ये जर 16.5 पेक्षा कमी गुण मिळाले तर त्याला आपल्याला ग्रेस गुण त्याला पास करण्यापर्यंत म्हणजे 16.5 मार्क करण्यापर्यंत जे काही ग्रेस गुण आहेत ते 5 मार्काच्या मर्यादेमध्ये आपल्याला देता येतील. ते 5 मार्काच्या मर्यादेमध्ये ग्रेस गुण रीडिंगला किती, रायटिंगला किती, न्यूमरसीला किती हे द्यायचे आहेत. एकूण मार्क किती होतात 150 पैकी 49.5 होतात का हे नमूद करायचं आहे. 49.5 होत असतील तर पास, 49.5 होत नसतील तर नीड टू इम्प्रुव्हमेंट म्हणजे यांना मार्गदर्शनाची गरज आहे, यांना इम्प्रुव्हमेंट करण्याची गरज आहे, यांच्यात सुधारणेची गरज आहे हे नमूद करावायचं आहे.
वरील प्रमाणे प्रत्येक परीक्षार्थीची असाक्षरांची माहिती शाळा स्तरावर तयार करून ठेवावी, एक्सेल शीट मध्ये अचूक भरावी आणि पेपर तपासल्यानंतर फक्त मार्क भरायचे आहेत, ती माहिती चेक करायची आहे. पेपरवरचा क्रमांक आणि इथं असणारा क्रमांक एकच राहील, त्याची दक्षता घ्यायची आहे. आणि ही माहिती आपण केंद्र प्रमुख यांची मार्फत, गट शिक्षणाधिकारी आणि गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्फत, शिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्फत संचालक, योजना आणि SCRT यांना पाठवायची आहे. बघा, यामध्ये जे काही 45 मुद्दे आहेत ते 45 मुद्दे कसे भरायचे आहेत. परीक्षार्थी व साक्षरांची माहिती 45 मुद्दे रकाने एक्सेल शीट मध्ये अचूक भरायची आहे. ती माहिती भरताना इंग्रजी कॅपिटल लेटर मध्येच भरायची आहे. त्यामध्ये मुद्देनिहाय सूचना पुढील प्रमाणे आहेत. प्रथम रकान्यामध्ये अनुक्रमांक, उदाहरणार्थ 1, 2, 3, 4. दुसऱ्या रकान्यामध्ये राज्याचं नाव म्हणजे महाराष्ट्र. तिसऱ्या रकान्यामध्ये प्रविष्ट असणाऱ्या साक्षराचं नाव, त्या साक्षराचं आडनाव प्रथम, त्यानंतर प्रथम नाव. जे पवार गौरव असेल तर पवार पहिल्यांदा येईल, गौरव दुसऱ्यांदा येईल. त्यानंतर चौथ्या रकानामध्ये वडिलांचं किंवा पतीचं नाव, रघुनाथ हे नाव असेल तर रघुनाथ इंग्रजीमध्ये लिहायचं आहे कसं. त्यानंतर आईचं नाव जर शांता असेल तर 5व्या रकानामध्ये शांताबाई, शांताबाई नाव असेल तर शांताबाई. रकाना क्रमांक 6 मध्ये प्रविष्ट झालेल्या व्यक्तीचा दूरध्वनी क्रमांक नमूद करावा, असतोच दूरध्वनी क्रमांक, तो घ्यावा, तो लिहावा. त्यानंतर 7व्या रकानामध्ये प्रवर्ग नमूद करायचा आहे, जनरल, SC, ST, OBC, मायनॉरिटी. त्यानंतर 8व्या रकानामध्ये व्यक्ती जर दिव्यांग असेल तर होय म्हणजे येस म्हणायचं आहे आणि नसेल तर नो म्हणजे एन म्हणायचं आहे. 9व्या रकानामध्ये परीक्षाला प्रविष्ट झालेला साक्षर व्यक्तीचं वय वर्षामध्ये नमूद करायचं आहे. म्हणजे काय, 40, 47, 56 महिने लिहायचे नाहीत. वय लिहिताना पूर्ण वर्षामध्येच वय लिहायचं आहे, महिना कुठलाही लिहायचा नाही. रकाना 10 मध्ये परीक्षेला प्रविष्ट झालेला जे काही साक्षर व्यक्ती आहे त्याचं लिंग, पुरुष असेल तर M, स्त्री असेल तर F, ट्रान्सजेंडर असेल तर T असं लिहायचं आहे. 11व्या रकान्यामध्ये परीक्षेला प्रविष्ट झालेला जो साक्षर व्यक्ती असेल तर दिव्यांग असेल तर यस, दिव्यांग नसेल तर नो. पहिल्या 8व्या रकान्यामध्ये विवाहित आणि अविवाहिताची स्थिती आहे आणि 11व्या रकान्यामध्ये दिव्यांगत्वाची स्थिती आहे. 12व्या रकान्यामध्ये परीक्षेला प्रविष्ट झालेला साक्षर व्यक्ती जो दिलेला बैठक क्रमांक आहे, तो बैठक क्रमांक आपल्याला तुम्हाला जसा सांगितलेला आहे, राज्य, त्यानंतर जिल्हा, त्यानंतर ब्लॉक, त्यानंतर शाळा, त्यानंतर गाव आणि शाळा, गाव आणि शाळा आणि बैठक क्रमांक त्या शाळेमधला, असा 14 आकडी या ठिकाणी रकाना नंबर करायचा आहे. 16 आकडी जो काही नंबर हा 14 आकडी लिहिल्यानंतर 26, 27 मध्ये जिल्हा, 26 मध्ये गावाचं नाव, 27 मध्ये जिल्ह्याचं नाव, रकाना 28 मध्ये राज्याचं नाव, त्यानंतर पिनकोड लिहायचा आहे. त्यानंतर 30 ते 34 मध्ये परीक्षेला प्रविष्ट झालेला जी काही व्यक्ती आहे ती परीक्षा ज्या शाळेमधून देत आहे त्या शाळेचं संपूर्ण नाव 31 रकान्यामध्ये, त्यानंतर शहर गाव असेल ते लिहायचं आहे. 32 मध्ये जिल्हा लिहायचा आहे, त्यानंतर राज्य लिहायचं आहे आणि 34 मध्ये पिनकोड क्रमांक लिहायचा आहे. आता रकाना क्रमांक 35 ते 36 मध्ये असेसमेंट सेंटरचा कोड नमूद करायचा आहे. एका शाळेमध्ये किती वर्ग खोल्यांमध्ये परीक्षा घेतली, उदाहरणार्थ खोली क्रमांक 1, 2, 3 यामध्ये यापैकी संबंधित असाक्षर व्यक्तीने कोणत्या वर्ग खोलीत परीक्षा दिली, म्हणजे वर्ग खोली क्रमांक 1 मध्ये परीक्षा दिली असेल तर असेसमेंट सेंटर क्रमांक 1, खोली क्रमांक 2 असेल तर असेसमेंट सेंटर क्रमांक 2 असं द्यायचं आहे. रकाना क्रमांक 16 मध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान किंवा संख्यांना मूल्यमापन चाचणी या ज्या तारखेस घेण्यात आली ती तारीख नमूद करावयाची आहे, ती नमूद केलेली आहे. रकाना क्रमांक 28 ते 40 मध्ये परीक्षे दिलेल्या साक्षर व्यक्तीला 50 पैकी किती गुण मिळाले ते लिहायचं आहे, हे गुण नमूद करायचे आहेत. त्यानंतर
38 मध्ये रीडिंग मध्ये किती गुण मिळाले हे नमूद करायचं आहे. 39 मध्ये रायटिंग मध्ये किती गुण मिळाले हे नमूद करायचं आहे. तर 40 मध्ये न्यूमरसी मध्ये किती गुण मिळाले हे नमूद करायचं आहे. 41 ते 43 मध्ये ग्रेस गुण नमूद करायचं आहे. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागामध्ये 33% गुण म्हणजे 16.5% गुण हे अनिवार्य आहे. आणि एकूण 150 पैकी 33% म्हणजे 49.5% 5 गुण आवश्यक आहे. हे अनिवार्य आहे. तर कोणत्याही एका भागामध्ये 33% गुण होण्यास कमी पडलेले जास्तीत जास्त 5 गुण वाढीव देता येतील, परंतु तिन्ही भागाचे मिळून 5 गुणापेक्षा जास्त गुण देता येणार नाहीत. रकाना क्रमांक 44 मध्ये परीक्षा प्रविष्ट झालेल्या साक्षर व्यक्तीला 3 भागामध्ये मिळून वाचन, लेखन, संख्या ज्ञान यामध्ये मिळून जे 150 गुण पडलेले आहेत त्या 150 गुणांपैकी किती गुण मिळाले हे नमूद करायचं आहे. म्हणजे 150 पैकी 145 गुण मिळाले, 140 गुण मिळाले, 20 गुण मिळाले, हे सगळं काय जे असेल ते त्यामध्ये नमूद करायचं आहे. रकाना 45 मध्ये परीक्षेला प्रविष्ट झालेला साक्षर व्यक्ती प्रत्येक भागामध्ये पास होण्यासाठी 33% गुण म्हणजे 16.5 गुण मिळाले असतील तर पास असा नमूद करावं. तिन्ही भागापैकी कोणत्याही एका भागामध्ये पास होण्यास पुरेसे गुण मिळाले नसतील तर नीड टू इम्प्रुव्हमेंट असा चेहरा नमूद करावयाचा आहे. बघा कशा पद्धतीनं गुणदान होईल. तर साक्षर एक आहे त्याला वाचन म्हणजे 36 गुण पडाले, लेखन मध्ये 13 गुण पडले, संख्या ज्ञानामध्ये 24 गुण पडले, एकूण 83 गुण पडले, तर उत्तीर्ण कुठल्याही ग्रेडची आवश्यकता नाही, म्हणजे पास हा शेरा येईल. साक्षर 2 वाचनामध्ये 11.5, लेखनामध्ये 24, संख्या ज्ञानामध्ये 35, 70.5 झाले. वाचनामध्ये त्याला 5 गुण ग्रेस दिले जातील. साक्षर 3 बघा 17 मार्क पडलेत वाचनामध्ये, लेखनामध्ये 11.5 पडले, संख्या ज्ञानामध्ये 28 पडले, 56.5 मार्क झाले, तर त्याला ग्रेस गुण हे 5 लेखनामध्ये देता येतील. साक्षर 4 24 गुण वाचनामध्ये, 36 गुण लेखनामध्ये आणि गणितातल्या संख्याज्ञानामध्ये 11.5 पडले, तर त्याला 5 गुण संख्या ज्ञानाच्या किंवा संख्या ज्ञानासाठी आपल्याला 5 गुण ग्रेस देता येतील. 5वा साक्षर 15 गुण पडले वाचनामध्ये, लेखनामध्ये 16 गुण पडले, संख्या ज्ञानामध्ये 18 गुण पडले, तर त्याला वाचनामध्ये 1.5 ग्रेस गुण देता येतील, लेखनामध्ये 0.5 ग्रेस गुण देता येतील, असे 2 गुण ग्रेस होतील. 6वा साक्षर 14 मार्क पडले वाचनामध्ये, लेखनामध्ये 15 पडले आणि संख्या ज्ञानामध्ये 15.5 पडले, तर त्याला वाचनामध्ये 2.5 ग्रेस गुण देता येतील, लेखनामध्ये 1.5 म्हणजे 1.5 गुण ग्रेस देता येईल आणि संख्या ज्ञानामध्ये 1 देता येईल, असे एकूण 5 गुण देऊन तो उत्तीर्ण होईल. तर अशा प्रकारे 5 गुणाचं आपल्याला ग्रेस गुण कसेही तिन्ही विषयामध्ये देता येतील, परंतु जास्तीत जास्त 5च गुण देता येतील. आणि एका विषयामध्ये सुद्धा जास्तीत जास्त 5 गुण देता येतील आणि सगळ्यात मिळून सुद्धा 5च देता येतील. बघा पुढे आहे 14 ऑक्टोबर 2022 शासन निर्णय. हा आतापर्यंत आपण सगळ्यांनी वाचलेला आहे, सगळ्यांना हा ज्ञात आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपल्या राज्यामध्ये ही जी काही योजना आहे ती योजना, या योजनेची अंमलबजावणी झालेली आहे. पान नंबर 41 बघा, परीक्षा संपल्यावर आपले जे काही केंद्र संचालक आहेत त्या केंद्र संचालकांनी VEO, URC यांना सादर करायची जी काही कागदपत्र आहेत आणि शाळेवर जतन करायची जी काही कागदपत्र आहेत शाळा स्तरावर कशी ठेवायचे आहेत. एक परीक्षार्थी तो जे काही परीक्षेसाठी भरलेला नोंदणी फॉर्म, गट शिक्षणाधिकारी URC प्रमुख यांना सादर केलेल्या अहवालाची ओसी, उपस्थित परीक्षार्थीच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, विविध स्वाक्षरी पट आणि नियुक्तीपत्र, परीक्षा पूर्व नियोजन आणि बैठक इतिवृत्त, परीक्षार्थीची सर्व माहिती, गुणदान नोंद असलेली प्रमाणित एक्सेल शीटची हार्ड कॉपी, सॉफ्ट कॉपी, केंद्र खर्च अहवाल, खर्चाच्या पावत्या, व्हाउचर, उपयोगिता प्रमाणपत्र,
केंद्र संचालक अहवाल, परीक्षा केंद्र भेट दिलेल्या अधिकाऱ्याचा भेट अहवाल हे ठेवणं आवश्यक आहे शाळा स्तरावर. परीक्षा संपल्यानंतर केंद्र संचालक आणि गट शिक्षणाधिकारी URC प्रमुखांना सादर करायची माहिती. केंद्र संचालकाचा अहवाल 3 प्रती, खर्चाचा अहवाल 3 प्रती, परीक्षार्थी स्वाक्षरीपट 3 प्रती, परीक्षेची सर्व माहिती गुणदान तक्ते असलेली प्रमाणित एक्सेल शीट सॉफ्ट कॉपी, परीक्षा केंद्रास भेट दिलेल्या अधिकाऱ्याचा अहवाल, विविध अहवाल प्रपत्राची आवश्यक तेवढी संख्या तेवढ्या प्रति परीक्षार्थी केंद्रासाठी केंद्र संचालकांनी परीक्षेच्या आदल्या दिवशी प्रिंट काढून ठेवाव्या. गट शिक्षणाधिकारी आणि परीक्षा संपल्यावर त्याच दिवशी परीक्षा केंद्राची संकलित केलेली खालील नमुन्यातली माहिती 5:30 पर्यंत परीक्षा संपताच शिक्षण अधिकारी योजना यांना अद्यावत द्यायची आहे. शिक्षणाधिकारी योजना यांनी परीक्षा संपल्यावर ती माहिती 6:30 वाजेपर्यंत 6:30 वाजता ही माहिती आली पाहिजे, कारण ती माहिती आपल्याला वर्तमानपत्राला किती बसले याची माहिती द्यावी लागते. जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचं तालुक्याचं नाव, परीक्षा केंद्राची संख्या, एप्रिल परीक्षेमध्ये पात्र असणारे साक्षर, एकूण बसलेले साक्षर आणि जात संवर्ग आणि दिव्यांग अशा नमुन्यामध्ये माहिती द्यायची आहे. त्यानंतर हा जो गुणपत्रक प्रमाणपत्राचा नमुना आहे हा NIOHच्या माध्यमातून त्यांच्या साईटवर उपलब्ध होईल परीक्षेचा निकाल लागल्यानंतर, आणि तो आपल्याला या परीक्षार्थी जे आहेत त्यांना द्यावयाचा आहे. त्यानंतर केंद्र भेटीचा अहवाल आहे Z3, तालुका जिल्हा परीक्षा केंद्राचं केंद्र क्रमांक, परीक्षा केंद्राचं नाव, परीक्षा केंद्राचा पूर्ण पत्ता, केंद्र संचालक, मुख्याध्यापक यांचा संपर्क क्रमांक, केंद्र संचालकाचा पूर्ण नाव पत्ता, भेटीच्या वेळी एकूण उपस्थित परीक्षार्थी, नंतर नियोजन, परीक्षा नियोजित वेळेत घेण्यात आली का, होय नाही, नसल्यास कारण, परीक्षा केंद्रात भेट दिलेल्या अधिकाऱ्याचं नाव आणि पदनाम, परीक्षा दरम्यान केंद्र संचालकास आलेल्या अडचणी उणिवा, परीक्षा दरम्यान गैरप्रकार घडला असल्यास त्याचा तपशील, परीक्षा केंद्रावरील एकंदरीत वातावरण, केंद्र संचालकाचं नियंत्रण, प्रसंगावधान, एकंदरीत नियोजन, अंमलबजावणीबाबत स्वयंस्पष्ट अहवाल, अशा पद्धतीनं भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यामध्ये नमूद करावायचा आहे. आणि जे काही या अनुषंगानं संदर्भ आहे, एक केंद्र शासनाचा रोडमॅप आहे इम्प्लिमेंटेशनचा 22 ते 27चा, त्यानंतर शासन निर्णय जो आपण 14/10/22चा आपण पाहिला, त्यानंतर 25/1/23च्या समित्यांचा शासन निर्णय, 30/8/23चा आवश्यक सहकार्य करण्याबद्दलचं पत्र आहे, केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत मंत्री महोदय तथा अध्यक्ष राज्य साक्षरता प्राधिकरण बैठक इतिवृत्त आहे, माननीय संचालक SCRT, प्राथमिक शिक्षण संचालक, संचालक योजना, संचालक माध्यमिक यांच्या संयुक्त स्वाक्षरीचं 16/10/2023 आणि 17/10/2023 या कालावधीमध्ये जी काही माननीय मंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली प्रधान सचिव, आयुक्त यांच्या उपस्थितीमध्ये जी काही बैठक झाली, त्या बैठकीच्या अनुषंगाने जे काही मंत्री महोदयांनी सूचना दिल्या त्या सूचनांचं 19/10/23 अंमलबजावणीचं पत्र आहे. त्यानंतर शिक्षण संचालक योजना उल्हास NBSK बाबत स्वयंसेवक आणि निरक्षरांचं सर्वेक्षणाचं 23/7/2023 पत्र आहे. त्यानंतर शिक्षण संचालक योजना क्षेत्रीय अधिकारी यांना निरक्षरांचं सर्वेक्षण 17 ते 21 ऑगस्ट 2024 या कालावधीत करण्यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचना पत्र आहे 11/18/23. त्यानंतर शिक्षण संचालक योजनांचा सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना इंटर्नशिपच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहकार्यानं उल्हास नवभारत कार्यक्रम NBSK करण्याबाबतचं पत्र आहे. शिक्षण संचालक योजना सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना उल्हास NBSK अंतर्गत 8/9/2023 पासून निरक्षर व्यक्तींना ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने अध्यापन सुरू करण्याबाबतचं पत्र आहे 8/9/2023 पत्र आहे. शिक्षण संचालक योजना यांचा SCRT कार्यालयास उल्हास NBSK अंतर्गत मोबाईल ऍप स्वयंसेवक आणि निरक्षरांना ऑनलाईन
सर्वेक्षणाच्या बाबतच्या प्रशिक्षणाचं पत्र आहे. तर शिक्षण संचालक योजनांचं माननीय प्रधान सचिव आणि स्वीय सहाय्यक शिक्षण मंत्री महोदय यांना सादर केलेले 21/18/2023 पत्र आहे. शिक्षण संचालक योजना त्यांचा निधी वितरणाच्या मार्गदर्शक सूचना 1/2/2024 पत्र आहे. शिक्षण संचालक योजना यांचा निधी वितरणाबाबत मार्गदर्शक पत्र 20/2/24 आहे. शिक्षण संचालक योजना यांचा निधी वितरणाबाबत मार्गदर्शक सूचना 4/3/24 पत्र आहे. शिक्षण केंद्र शासनाचं 17 मार्च 2024 रोजी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी आयोजनाबाबतचं दिनांक 26/2/24 पत्र आहे. राज्य समन्वयक आणि विभागीय समन्वयकपदी नियुक्त करण्यात आलेल्या कार्यालयाचं पत्र हे 9/12/2024 आहे. तर या सर्व संदर्भीय पत्र त्याचबरोबर स्थलांतरित आणि साक्षर ऊसतोड कामगारांचं केंद्र पुरस्कृत उल्हास भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत अध्ययन अध्यापन वर्ग सुरू करण्याबाबत या कार्यालयाचं 12/12/24 पत्र आहे. केंद्र पुरस्कृत उल्हास भारत साक्षरता कार्यक्रम फेलिंग टेस्ट 2025 पूर्वतयारी संदर्भानं मूल्यमापन प्रश्नपत्रिका सराव आणि कार्यालयाचं या बाबतचं कार्यालयाचं पत्र 16/12/2024 आहे. उल्हास एफएलएनटी परीक्षा 25 संदर्भात मूल्यमापन सरावाबाबत एससीआरटी पुणे यांचं 9/12/24 पत्र आहे. केंद्र पुरस्कृत उल्हास भारत साक्षरता कार्यक्रम 2 फेब्रुवारी 2025 रोजी येणाऱ्या मूल्यमापन व साक्षरता संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी बाबत कार्यालयाचं पत्र 19/12/24 आहे. आपली 2 फेब्रुवारीला आपण परीक्षा घेणार होतो, परंतु त्या दिवशी एमपीएससीची परीक्षा आल्या कारणानं आपण ती केंद्र शासनाच्या अनुमतीनं परीक्षा पुढे ढकलली आणि ती आपण 23 मार्चला आज परीक्षा घेतो आहोत. ते 23 मार्चला आपण परीक्षा घेतो आहोत आणि या परीक्षेच्या अनुषंगानं आपण जी आजची बैठक आहे ती त्या अनुषंगानं आपण घेतलेली आहे. आणि ही जी काही माहिती पुस्तिका आहे ती माहिती पुस्तिका आपल्याला पीडीएफ स्वरूपामध्ये पत्राच्या बरोबर आपण एक पत्र आणि ही पीडीएफ जी पुस्तिका आहे ती आपण आजच निर्गत आपण करत आहोत. ती पत्रिका आपल्याला मिळेल. तर या अनुषंगानं आपण काम करावयाचं आहे. याबाबत मी आमच्या राज्याचे राज्य समन्वय यांच्या काही सूचना असतील तर त्यांना विनंती करतो की आपण सूचना द्याव्यात. सर नमस्ते. आणि एक मिनिट, याचा आपण आज जे काय आम्ही सूचना दिलेल्या आहेत याचा आम्ही तुम्हाला युट्यूबवर रेकॉर्डिंग उपलब्ध करून देणार आहे. एडिट रेकॉर्डिंग करून अत्यंत कमी वेळामध्ये तुम्हाला ही बाब समजेल या दृष्टिकोनातून. त्यामुळं आपण काळजी करूनही आपल्यापर्यंत माहिती येईल. हा बोला क्षीरसागर साहेब बोला. हा सर, सगळ्यांना नमस्कार. आपले काही अधिकारी आणि सर प्रश्नपत्रिका प्रिंट बाबत आपल्याला काय सूचना द्यायच्या होत्या? सांगितलेलं आहे, प्रत्येकाला फोन करून सांगितलेलं आहे संबंधितांनी
त्यांनी त्यांच्या स्तरावर करायचं की त्या यंत्रणेने मार्फत करून घ्यायचं यावर चर्चा झालेली आहे. कारण पैसे नाही त्यामुळे आपण प्रश्नपत्रिका देण्याची या ठिकाणी यंत्रणा दिलेली आहे. प्रश्नपत्रिका जिल्हा स्तरापर्यंत पोहोच होऊ शकतील. तालुका निहाय पॅकिंग करून तालुक्याला त्या प्रश्नपत्रिका घेऊन देऊन त्याचं सॉर्टिंग करावायचं आहे. हा सर, शिक्षणाधिकारी योजना अहिल्यानगर बोलतो. आता जो क्षीरसागर साहेबांनी फॉर्म सांगितलं होतं ना, नोंदणी फॉर्म, त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मूल्यांकन का तरीका आहे, तर तिथं काय मूल्यांकन लिहिलं? मूल्यांकन 26 वरती पेज नंबर काय लिहायचंय जरा दाखव. मूल्यांकन का तरीका, मोड ऑफ असेसमेंट, प्लीज टिक. ऑफलाईन लिहायचंय. ऑफलाईन लिहायचंय ना ते? हा सर. ऑनलाईन आणि ऑफलाईन आहे ना तिथं. हो हो, तिथं काही लिहिलेलं नाहीये. मोड ऑफलाईन लिहायचंय. हा सर, हा अगोदर सर. 2 पर्याय होते, आता एकच पर्याय आहे, ऑफलाईनच आहे. ऑनलाईन आणि हो ऑफलाईन सर, होतं, त्यामुळे ऑफलाईन. टिक ऑफलाईन फक्त लिहा किंवा ऑफलाईन लिहून त्याला टिक करा. हो सर. हॅलो. हम्म. सर. हा, आम्ही नाशिक मधून बोलतो सर. एखाद्या शाळेने 25 नवसाक्षराची नोंदणी केली आणि त्याच दिवशी 20च नवसाक्षर जर उपस्थित राहिले तर सरांनी म्हटलं होतं की गैरहजर लिहायचं नाही, तर ते 5 आपल्याला गैरहजर मध्येच दाखवावे लागतील. अहो साहेब, आम्ही काय कारण सांगितलं, तुमच्या ऑनलाईन ऍप वर 30 असतील, ठीक आहे, परंतु हा. परीक्षाच्या दिवशी जे कोण येतील त्यांचा हो फॉर्म भरावा आणि तेच परीक्षार्थी मानावे आणि त्यांचीच परीक्षा घ्यावी. त्यालाच क्रमांक द्यायचा आहे ना, जो परीक्षा केंद्रावर येईल त्याला. परीक्षा केंद्रावर येताना आपण त्याचा आणि आता फॉर्म ते भरून एक्सेल शीट घ्यायचा भरायला लागले. परीक्षार्थीचा. परीक्षेचा आपण स्वतंत्र फॉर्म भरून घ्यायचा त्याचे आहे परीक्षार्थी म्हणून. एक लक्षात घ्या, 10वी ही एक बोर्डाची परीक्षा आहे. NIOS हा. नावाचं एक बोर्ड आहे, लक्षात घ्या. आपण जसं 10वी आणि 12वीचा फॉर्म भरतो का नाही, हो भरतो. तसा याचा फॉर्म भरायचा आहे जो दिलेला आहे तो. आणि तो फॉर्मची माहिती आपण एक्सेल शीट मध्ये नमूद करायची आहे. मात्र फॉर्म भरताना एवढी काळजी घ्यायची आहे की त्याचं ऑनलाईन जे आपलं रजिस्ट्रेशनचं टूल आहे, ऑनलाईन आपलं जे काही रजिस्ट्रेशन होणारं जे काही उल्हास ऍप आहे त्याच्यावर त्याची नोंदणी असली पाहिजे आणि त्याला कोणीतरी स्वयंसेवक शिकवतोय याची जोडणी असली पाहिजे. एवढीच खात्री हो घ्यायची आहे. लक्षात आलं? हो चालेल. हा. हॅलो सर, ग्रेस मार्क 5 घ्यायचे समजलेत, पण एकूण किती मार्काला पास आहे एवढं सांगा फक्त. 49.5 मार्क पडले की तो व्यक्ती पास. 49.5. तिन्ही भागामध्ये मिळून, पण प्रत्येक भागामध्ये किमान 16.5 मार्क मिळाले पाहिजे. धन्यवाद सर. अजून कोणाच्या काही शंका आहेत का? अजून कोणाला बोलायचं असेल तर बोला. शिक्षणाधिकाऱ्यांना काही शंका असेल तर बोला. डिव्हिजनल चेअरमन साहेबांना बोलायचं असेल किंवा उपसंचालक महोदयांना बोलायचं असेल तर त्यांनी बोलावं. एक्सेल शीट मधली जी माहिती आहे ती सॉफ्ट कॉपी मध्ये द्यायची आहे. उपस्थितीचा तक्ता, उपस्थितीची आकडेवारी ही मात्र हार्ड कॉपी मध्ये द्यायची आहे. हॅलो. हा बोला. हॅलो साहेब, नमस्ते. हा बोला ना सर, बोला. आता मागच्या वर्षी काय झालेत, जे आपण 14 अंकी नंबर दिलेले आहेत, हा, ते तिथं पूर्ण झाली ती संख्या 20 समजा पूर्ण झाली, शेवटचा अंक 0-20 झाली UDAS नंबर नंतर. तर मग या वर्षी देताना पुढे 0-21 द्यायचा की 0-1 न चालू करायचा? साहेब, ती मागच्या वर्षी परीक्षा 2024 ची होती, ही 2025 ची आहे. 25च्या परीक्षा 0-1 न सुरू होईल ना. हा हा हा, बर बर, चालेल चालेल.
हा म्हणजे नंबर डबल व्हायचा काय प्रश्न येणार नाही, ती 24 ची असल्यामुळे. कारण निकाल हा वर्षनिहाय येणार आहे. मार्च 25च्या निकालामध्ये त्या नंबरला त्याचा निकाल असणार आहे. 24चा बर निकाल बर. वेगळा असणार आहे त्या परीक्षेचा. हा 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 म्हणजे एकनच कंटिन्यू करायचं, एकनच करायचं येस सुरुवात. सर, येस सर, हा येस सर. ओके ओके, धन्यवाद साहेब. वॉइस से ओके. पूछना होगा तो डायरेक्ट नहीं, ये पूरा महाराष्ट्र का है, इधर का चेंबूर का नहीं। अजून कोणाला काय बोलायचं आहे का? हॅलो. हा रमेशजी बोला. हा म्हटलं आपण जो टाइम दिलेला आहे 10 ते 5 सगळ्यांसाठी, आता काही लोक कोणा कामास समजा अशिक्षित आहे, तो काही काम करून येऊ शकतो, थोडंफार उशीर आलं चालेल का बाबा? कसं काय तोच टाइम पाहिजे 3 तास? 10 वाजता आलं तरी चालतंय, 5 वाजता आलं तरी चालतंय. 5 वाजता येणाऱ्यानं पुढं 3 तास नाही, परीक्षा 5 नाही, द्यायची. 2 वाजेपर्यंत, 2 ते 5 म्हणजे 3 5 तास. वाजेपर्यंत आलं तरी चालतंय माझ्यासाठी. 5 वाजता एखादा आला तरी त्याला हा. पुढे 3 तास परीक्षा किंवा त्यानं पेपर लिहीपर्यंत थांबायचं आहे. हो तेच विचारायचं, ती शंका होती म्हणजे काय. 10 वाजल्यापासून 4 वाजून 59 मिनिटं आणि 59 सेकंदापर्यंत परीक्षा केंद्रामध्ये यायला अलाउड आहे. ओके सर, धन्यवाद. धन्यवाद सर. फक्त तिथनं पुढे वेळ द्यायचा आहे त्याला, पेपर होईपर्यंत किंवा 3 तास. चालेल. हॅलो. अजून कोणाची शंका आहे का? हा सर, नमस्कार. हा सर, मी ठाणे जिल्हा, शहापूर तालुका, जिल्हा परिषद शाळा कातकरी टेंभुर्ली इथून नितीन हरणे बोलतोय. सर, मागच्या वर्षी माझे 40 असाक्षर होते, त्यातले 10 परीक्षेत प्रविष्ट झाले होते, 8 पात्र झाले होते, म्हणजे उत्तीर्ण झाले होते. तर सर, त्यांचं गुणपत्रक प्रमाणपत्र प्राप्त झालं नाही सर. मिळेल साहेब, आपण छापायची प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्यांची गुणपत्रक आता तुम्हाला मिळेल. ओके सर, धन्यवाद सर, धन्यवाद. शिक्षण अधिकाऱ्यांच्या मार्फत तुम्हाला गुणपत्रक पोच होईल. त्याचा आवाज कपवत आहे. आणि त्यांचं सध्या स्थितीला NIOA वेबसाईटवर तुम्हाला गुणपत्रक, त्याचा नंबर टाकला किंवा नाव टाकला तर प्राप्त होतंय, ते पाहून घ्या. गुणपत्रकाची प्रिंट तुम्हाला करून मिळेल तुमच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्फत. हो सर, हो सर, धन्यवाद सर. हा पालकर, ते राज्याचा निकाल तयार करताना आहे ना, चालूच येते वरच्या शाळा UDIS नंबर काही शाळांना ओढले गेले, त्याच्यामुळे ते निकाल डाउनलोड होत नाही. काय झालंय? मीटिंग चालू तालुक्यातली शाळा असेल ना, तिचा UDIS नंबर हा दुसऱ्या UDIS नंबर टाकून पहा ना, निकाल होतोय डाउनलोड. नसेल डाउनलोड होत तर तुमच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क करा, ते आमच्या कार्यालयाशी संपर्क करतील, आम्ही तुम्हाला निकाल उपलब्ध करून देऊ. सन्माननीय विभूतींना नमस्कार. हा सर, नमस्कार सर. हा नमस्ते. रमेश आहेरे, आपला माईक बंद करा प्लीज. रमेश आहेरे सर, आपला माईक बंद करावा अशी आपल्याला विनंती आहे. पाठीमागं काहीतरी बोललं जाते ते ऐकायला येत आहे. चला, अजून कोणाला बोलायचं आहे? नमस्कार, जिल्हा परिषद शाळा पवारना, तालुका कराड. हा सर, बोला. सन्माननीय विभूतींना नमस्कार सर. एक शंका होती. एकूण असाक्षर नोंदवलेले आहेत 5. त्या 5 पैकी जर 4 उपलब्ध झाले, त्या दिवशी आले, तर त्या 4 जणांचा आपण फॉर्म भरणार आणि 4 जणांना आपण ठराविक नंबरनं त्यांची परीक्षा घेणार. ही संकल्पना आपल्या मार्गदर्शनानं पूर्णपणे क्लिअर झालेली आहे. पण जर जो एक आला नाही तर त्याची परीक्षा आपण सप्टेंबर महिन्यामध्ये किंवा पुढच्या मार्च मध्ये घेऊ शकतो. आपण बघा, तुम्हाला इथलं एक परीक्षेत आपण हे दाखवलं, पान दाखवलं, त्या पानावर आम्ही असं लिहिलं होतं की मागील वर्षी नोंदणी झाले परंतु 17 मार्चच्या परीक्षेला न बसलेले, पान क्रमांक 5 वर आम्ही लिहिलं होतं बघा. याचा अर्थ मागच्या वर्षी नोंदणी झाले होते परंतु परीक्षेला बसले नाहीत, त्यांना आपण आता कधी दिली संधी? तर या वर्षी संधी दिली आहे. ओके ओके ओके. हे बघा आकडा लिहिलाय 2024-25 बघा नोंदणी झालेली, त्यानंतर 23-24 मध्ये नोंदणी झाली,
परंतु परीक्षा न दिलेली परीक्षेला न असाक्षरांची बसलेली. संख्या यस ती यस आपण यस. यावर्षी घेतली ना संख्या, तसं त्यांना आपण पुढच्या वर्षी घेऊ. पुढच्या ओके, वर्षी धन्यवाद. सप्टेंबर आणि मार्च या 2 वेळेला परीक्षा होऊ शकते. थँक्यू साहेब, संकल्पना क्लिअर झाली. ओके. ओके ओके. हा नमस्ते साहेब. हा नमस्कार सर, नमस्कार साहेब, आम्ही गेल्या वर्षी सोलापूर जिल्ह्यातून 18,854 असाक्षर होते. त्यापैकी 216 नीड इम्प्रुव्हमेंट मध्ये होते. तर त्यांना पण आम्ही परत परीक्षेला बसवून आपण जे राज्य स्तरावरून जे एक्सेल शीट पाठवणार आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित माहिती वेळेवर पोहोचवतो साहेब. ओके ओके, धन्यवाद धन्यवाद. नीट टू इम्प्रुव्हमेंट वाल्याला आपल्याला परीक्षेला बसवायचं आहे. तिथं आकडा दिला बघा, 33,627 जे नीट टू इम्प्रुव्हमेंट आहेत मागच्या वर्षीचे, त्यांना आपल्याला या वर्षी परीक्षेला बसवायचं आहे. साहेब, आमच्याकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये 216 होते. यस 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 यस, धन्यवाद साहेब. शिक्षण अधिकारी महोदयांना काय सूचना आहे का? हॅलो. निरक्षर मौत झाला असेल तर काय करायचं? त्याचा फॉर्मच भरायचा नाही आणि त्याला परीक्षेला बसवायचं नाही. अहो, तो नोंदणी झालेला मौत झाला, ठीक आहे ना, परीक्षेला बसवायचा फॉर्मच भरायचा नाही त्याचा. चला पुढे अजून. म्हणून तर ही सुविधा आहे पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची, ऑफलाईन ऑनलाईन. हॅलो सर. हा बोला सर. सर, नवीन आपण नोंदणी करण्यासाठी ऍप मध्ये परत ऑफलाईन पण नोंदणी करावी लागते का? जर एखाद्याची ऑनलाईन नोंदणी नसेल आणि त्याला आपल्याला परीक्षेला बसवायचं आहे तर फॉर्म भरून घेतानाच त्याचा आपण त्या जो काही ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे आपलं उल्हास नव भारत साक्षरता, त्याच्यामध्ये त्याची नोंदणी करायची. नाव त्याच्यावर नसेल तर. ओके ओके सर. ओके. हो, धन्यवाद सर, धन्यवाद. गुड अजून आफ्टरनून काय सर. शंका आहेत का? हॅलो, गुड हा. आफ्टरनून सर. सर, Good आमच्या afternoon. शाळेमध्ये 10 कॅन्डिडेट आहे आणि आपण 2च कॅन्डिडेट आहे जे रेग्युलर प्रेझेंट आहे. जर त्या दिवशी जेवढे काय उपस्थित असतील त्यांना परीक्षेला बसवायचं मॅडम. जाऊन आतापासून त्यांची पूर्वतयारी करायची, भेटायचं, परीक्षा घेणं हे आपलं काम आहे. हो हो. हॅलो सर. स्वयंसेवकाला सांगा त्यांना भेटायला आणि त्यांना घेऊन येऊन परीक्षा घ्या त्याची, नाहीतर परत पुढच्या वर्षी परीक्षा घ्यायला लागेल त्यांची. ते कामाला जाते ना, ते वेळ तिला जमत नाही, त्यासाठी आम्ही अहो, एक ऑनलाईन दिवस पद्धतीने एक तिला दिवस काढा म्हणा, लेसन सकाळी देते. किंवा संध्याकाळी. सकाळी हो, किंवा चालेल सर. संध्याकाळी. चालेल. नाही तरी आपल्याकडे जे सप्टेंबरचा ऑप्शन आहे ना, ते पण चांगलं आहे, त्यासाठी मी विचार सप्टेंबरचा करत होते. ऑप्शन जास्त वापरू नका. सप्टेंबरचा ऑप्शन जास्त वापरू नका. मागच्या वर्षी आपण सप्टेंबर मध्ये परीक्षा घेऊ शकलो नाही, आपल्याला मार्च मध्येच परीक्षा घ्यावी लागली आता. त्यामुळे तो ओके ऑप्शन सर. वापरू नका. जेवढे शक्य होईल तेवढे त्यांना बोलवून आणा, एक स्वयंसेवक त्यासाठी नेमा आणि त्यांची परीक्षा घ्या. चालेल सर, थँक्यू. सन्माननीय सर, एक प्रश्न अजून होता. बोला ना सर. सर, प्रश्न तुमचा आमचे जे निरक्षर आहे त्यांच्या हाताला जखम झालेली आहे, ते पेपर लिहिताना रायटर दिलं चालेल का? परिस्थिती बघून निर्णय घ्यावा. ओके ओके ओके. थँक्यू सर, धन्यवाद. पण आपण अंध व्यक्तीला रायटर देत नाही, हेही तितकंच सत्य आहे. त्यामुळे आपण स्वतः विचार करावा त्यावर. आपण अंधाच्या बाबतीमध्ये रायटर देत नाही. ओके किंवा सर, काय अंधाला हरकत आपण नाही. पेपर लिहा म्हणत नाही. अच्छा अच्छा, हॅलो धन्यवाद सर. सर. हॅलो हा बोला साहेब, परीक्षा केंद्र क्रमांक हा 9 अंकीच पाहिजे. अहो, मी तुम्हाला सांगितलं ना की राज्य, जिल्हा, गाव आणि शाळा याचा जो काही कोड तयार होतो तो परीक्षेचा अंक तयार होणार आहे. तुमच्या म्हणजे पुस्तकामध्ये बघा परीक्षार्थीचा कोड तुम्हाला दिलेला आहे. परीक्षा क्रमांक काय द्यायचा आहे? जिल्हा कोड ते स्कूल कोड, म्हणजे त्यातला राज्याचा कोड वगळायचा आहे आणि हो साहेब. जिल्ह्याचा जो काही क्रमांक असेल तिथून सुरुवात करायचा आणि शाळेच्या शेवटच्या क्रमांकाला येऊन थांबायचं. नाही नाही, तिथंच लिहून आहे ते खाली. मग असा परीक्षा केंद्र क्रमांक होईल तिथं 11 अंक म्हणजे राज्याचा कोड पण घेतलाय 27 त्याच टेबलच्या खाली 3ऱ्या ओळी. हा, तिथं आम्ही दुरुस्त करतो आम्ही त्याच्यात.
हो साहेब. 7व्या नंबर. ठीक आहे सर. सर त्यांची शंका बरोबर आहे. 9 अंकी आपण केंद्र क्रमांक देतो. एवढ्याच मधले पहिले 2 आकडे काढून टाकायचे. उरलेला जो क्रमांक आहे तो परीक्षा केंद्र क्रमांक 9 अंकी. येस 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 येस. चला पुढे बोला अजून काय राहते. अजून कोणाची शंका आहे का? हॅलो ते गेले का काय? हॅलो आणि त्यांच्यासाठी चहा मागितली. पद्माकर डोळ्यात टाका लागतो. आपसात चर्चा करून प्रश्न विचारायचा का कुणाला? हॅलो बोला. सर, आमचा एक नोंदणी झालेला नवसाक्षर मृत्यू पावला, हा त्याचं काय करायचं आता? साहेब 23 मार्च 2025 ला जो परीक्षेच्या केंद्रावर शाळेवर येऊन पेपर लिहिल तोच परीक्षार्थी पास. त्याची परीक्षार्थीची परीक्षा घेतली जाईल. फिजिकली परीक्षा आहे. वर गेलेल्या माणसाची परीक्षा घेता येत नाही. नाही, त्याचं नाव डिलीट होत नाही उल्हास ऍप मधून. तुम्ही उल्हास ऍपचा काय हे करू नका. उल्हास ऍपवर फक्त नोंदणी पाहिजे. मग आपण इथं फॉर्म घेऊन परीक्षा घेतोय. ठीक आहे सर, धन्यवाद. मुख्याध्यापक जिलानी हसन पटेल बोला. बोला. अजून कोणाच्या काही शंका असतील तर बोलून घ्या. साहेब, अनटॅक असाक्षरांची परीक्षा घ्यायची का? काय? अनटॅक असाक्षरांची परीक्षा घ्यायची का? अनटॅग परीक्षा घ्यायची, फक्त त्याचं टॅगिंग करा ना. चालेल. परीक्षा सगळ्याचीच घ्यायची. त्याचं परीक्षेच्या दिवशी टॅगिंग करा. काय अडचण आहे टॅगिंग करायला? चालेल. अहो, नोंदणी नसणाऱ्याची पण परीक्षा घ्यायची आणि नोंदवायचा असं सांगितलं मी तुम्हाला. परीक्षेच्या दिवशी त्याला नोंदवायचा, फॉर्म भरायचा आणि परीक्षा घ्यायची. तो तर नोंदलेला आहे ना, त्याला टॅग करायची आणि परीक्षा घ्यायची. हॅलो सर, गुड आफ्टरनून. हा, गुड आफ्टरनून मॅडम. सर, मला हा प्रश्न विचारायचा आहे की तेव्हा इंटरनेट कनेक्शन एवढं स्ट्रॉंग नव्हतं ना, तर फक्त ते तुम्ही सॉफ्ट कॉपीज पाठवणार ना क्वेश्चन पेपर्सचे 23rd ला? तुम्हाला प्रश्नपत्रिका छापलेली पाकिटामध्ये मिळेल परीक्षा केंद्रावर. बस. ओके, म्हणजे आम्हाला लवकर यावं लागेल त्याच्यासाठी 9:30 किंवा 9 वाजता? नाही, तुम्हाला 10 10:30चे पेपर, 10ला केंद्र आहे म्हणजे 9:30लाच यायला पाहिजे ना. 9लाच यायला लागेल. चालेल चालेल सर, तेवढंच विचारायचं होतं सर. शिक्षण अधिकारी ती व्यवस्था करतायत, कारण पैसे नाही आहेत त्यामुळे ती व्यवस्था करतायत. ओके सर, थँक्यू सर. आणि समजा नाही व्यवस्था झाली तर तुम्हाला प्रश्नपत्रिका ऑनलाईन तुमच्यापर्यंत पोहोचेल. काळजी करू नका. ओके चालेल सर, मग आम्ही प्रिंट आउट घेऊ मग. हा, जी काय व्यवस्था शिक्षण अधिकारी करतील त्यानुसार. हा चालेल सर, चालेल. थँक्यू. अजून कोणाची काय शंका आहे का? ते सगळे पेपर जे आहे 23 तारखेत एका दिवशीच घ्यायचे आहे ना मॅडम? फक्त एकाच दिवसाची परीक्षा आहे, ती दुसऱ्या दिवशी घ्यायची नाही. एमपीएससीचा पेपर एकच दिवस असतो, तो दुसऱ्या दिवशी घेता येत नाही. तसंच ही परीक्षा आहे. अहो, ही एक प्रकारे एनआयएस बोर्डाची परीक्षा आहे मॅडम. एनआयएस बोर्ड निकाल लावणार आहे. त्यामुळे त्यांनी ज्या तारखेला परीक्षा घोषित केलेल्या त्याच दिवशी आपल्याला परीक्षा घेता येईल. दुसऱ्या दिवशी परीक्षा घेता येणार नाही. दुसऱ्या दिवशी आपल्याला पेपर तपासून निकाल द्यायचा आहे. ओके सर. मॅडम, त्याच्यामध्ये पेपर आहे आणि त्याचे 3 भाग आहेत. तुम्ही 2-3 वेळा प्रश्नपत्रिका आहे, वेगवेगळे 3 पेपर नाही. मोबाईल नंबर पाहिजे मला, ते घेऊन जावं लागेल. एकच प्रश्नपत्रिका आहे 150 गुणाची. त्याच्यामध्ये भाग 1, 2, 3 म्हणजे क ख भाग आहे. क आहे तो रीडिंग आहे.
त्यानंतर ख आहे तो लेखन आहे आणि पुढचा आहे तो गणिताचा गणिती क्रियांचा भाग आहे. अजून सर, काय अडचण आहे नमस्कार. का तुम्हाला? हा सर, एक प्रश्न होता सर अजून. सन्माननीय सर, हा बोला, शेवटचा प्रश्न. आपल्याला 3 वाजता हे संपवायचं आहे, कारण या व्हीसीच्या लायसन वर दुसरी व्हीसी सुरू होणार आहे परत पुढची. सर एक प्रश्न होता सन्माननीय सर. आपण जे एक्सेल शीट देणार आहे ते ऑनलाईन फक्त आपल्याला त्यात गुण वगैरे टाकायचे आहेत का? होय होय, ते एक्सेल शीट मध्ये माहिती भरायची आहे आणि गुण भरायचे आहेत. नाव जे काही तुमचा परीक्षार्थी तुमच्याकडे येणार आहे त्याचं जे काही तुम्ही फॉर्मवर नाव लिहिणार आहे ते कॅपिटल अक्षरातलं नाव लिहायचं आहे. पुढे जी सांगितलेली 45 कॉलम मधली माहिती आहे ती टाईप करून भरायची आहे आणि मग पेपर मधले जे मार्क आहेत ते त्याच्यामध्ये भरायचे आहेत आणि ती एक्सेल शीट कम्प्लीट करायची आहे. शहरासकट 5 झाला का नीट टू इम्प्रुव्हमेंट आहे ते. आणि त्याच्यासाठी आपण 2 रुपये ठेवले ते सगळ्या कामकाजासाठी एका साक्षराच्या एंट्रीसाठी ते आपण देणार आहोत तुम्हाला. त्याची सर टाइमलाईन किती? साहेब 3ऱ्या दिवशी निकाल आम्हाला पाहिजे आहे. अच्छा अच्छा. म्हणजे परीक्षा 23 तारखेला झाली तर 24 तारखेला तुम्ही पेपर तपासून माहिती भरायची आहे आणि 25 तारखेला गट शिक्षणाधिकाऱ्यांच्याकडून शिक्षणाधिकाऱ्यांच्याकडे शिक्षणाधिकारी एकत्रीकरण करतील आणि 25 तारखेला संध्याकाळी ते आम्हाला पाठवतील. ठीक आहे सर, थँक्यू सर. ओके साहेब नमस्कार. हा, तर म्हटलं परीक्षा केंद्र निश्चित करताना एकाच प्रेमायसिस मध्ये 2 शाळा आहे, तर एका परीक्षा केंद्रावर सगळे असाक्षर बसवले चालतील का? त्यांची नोंदणी जर 2 वेगवेगळ्या युडायस मधनं झालेली असेल तर 2 परीक्षा केंद्र करावीत अशी आपल्याला माझी सूचना राहील. चालेल साहेब, चालेल चालेल. ओके ओके. तर सर्वांच्या शंका संपल्यात असं गृहीत धरतो मी. क्षीरसागर साहेब तुम्हाला बोलायचं आहे का? नाही सर, आपण याची फक्त युट्यूब लिंक सगळ्यांना देऊयात, कारण बरेच अधिकारी पण याच्यात सहभागी नाही होऊ शकले. ग्रुपवरती अनेक जणांचे मेसेज आले होते, त्यामुळे याच्यातला जो काही पार्ट असेल तो एडिट करून आपण युट्यूबला टाकू. होय, आपण याचं युट्यूबला देणार आहोत. पत्रावरती आपण युट्यूबची लिंक देऊ आणि युट्यूब पण त्या टाकून देऊ. हा सर. आणि पुस्तिकेतली करेक्शन 25 रुपये रक्कम वाढ करता येणार नाही का? मागच्या वर्षी 195 रुपये खर्चाला आलते, या वर्षी 160 रुपये येणार आहे. दिवसेंदिवस शासन पैसे कमी त्याच्यामध्ये करते आहे. त्यामुळे मागच्या वर्षी 30 रुपये दर होता परीक्षेसाठीचा खर्चाचा, या वर्षी 25 रुपये आहे. त्यामुळे आपण 25 रुपये त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्यामुळे हे शक्य नाही. कुठे रोग कुठे नीट टू इम्प्रुव्हमेंट असणाऱ्याची पुन्हा ऑनलाईन नोंदणी करायची नाही. त्यांचा फक्त फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि फॉर्म भरून घेऊन परीक्षा घ्यायची आहे. त्याचे एकदा ऑनलाईन नोंदणी झालेली आहे, त्याची पुन्हा ऑनलाईन नोंदणी कोणत्याही परिस्थितीमध्ये होत नाही आणि होणार नाही. त्यामुळे त्याची पुन्हा नोंदणी करू नये ऑनलाईन. त्याचा फक्त परीक्षेचा फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि परीक्षा फॉर्म भरून घेऊन एक्सेल मध्ये माहिती द्यायची आहे. अजून कोणाचा प्रश्न आहे? तर आता सर्वांच्या शंकांचं समाधान झालंय असं समजतो आणि आपण सर्वजण उपस्थित राहिला. माझ्या कार्याचे सर्व अधिकारी, सर्व विभागीय अध्यक्ष, उपसंचालक, सर्व अध्यक्ष, सर्व उपसंचालक, त्याचबरोबर सर्व प्राचार्य, सर्व शिक्षणाधिकारी, सर्व गट शिक्षणाधिकारी, सर्व केंद्र प्रमुख, सर्व विस्तार अधिकारी, सर्व मुख्याध्यापक आणि शाळांवर परीक्षा घेणारे सर्व संचालक, हे सगळेजण उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद सर. तुम्ही बोललेलं आम्हाला काय बोललेलं नाही.